हॅलो डिअर फ्रेंड्स, यापूर्वीच्या जो काही लेक्चर होतं त्याच्यामध्ये आपण सिलेबस व्यवस्थितरित्या एक्सप्लेन केला आणि आजचं जे काही लेक्चर आहे याच्यामध्ये आपण आता व्यवस्थितरित्या सिलेबसचा 1 बाय 1 पॉईंट कंप्लीट करणार आहोत. बघा मित्रांनो, पहिल्या ह्याच्यामध्ये आपण सिलेबस पाहिल्यानंतर आता पुढची स्लाईडवर जाऊयात. आपण पुढच्या स्लाईडवर गेल्यानंतर पुन्हा सिलेबसच दिसेल. सिलेबस तुमच्याकडे आहे, तुम्हाला माहित आहे. चला पुढे जाऊयात आपण. आता आहे पहिली गोष्ट. बघा मित्रांनो, मी काही गोष्टी सांगणार तुम्हाला इथं. अगोदर काही गोष्टींचा मीनिंग समजून घ्या रे. बघा, एक आहे की ते म्हणजे बघा एक आहे गोष्ट की ते म्हणजे जी ऑफ एस म्हणजे ट्रान्सफर फंक्शन. काय म्हणायचं त्याला? ट्रान्सफर फंक्शन. खूप तर खूप ह्याला गेन वगैरे म्हणा. खूप तर खूप ह्याला काय म्हणायचं? गेन म्हणू शकता. दुसरी गोष्ट आहे त्याला तुम्ही इनपुटच्या ऐवजी एक्साइटेशन म्हणू शकता. तिसरी गोष्ट याला तुम्ही ॲक्च्युएटिंग सिग्नल्स म्हणू शकता. ॲक्च्युएटिंग सिग्नल्स म्हणू शकता. आता हे ॲक्च्युएटिंग सिग्नल्स काय भानगड आहे बघा. ॲक्च्युएटिंग सिग्नल्स. तिसरी गोष्ट तुम्ही आउटपुट म्हणा किंवा रिस्पॉन्स म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर झालं? मी नोटेशन्स देतोय जस्ट. चौथी गोष्ट टी एफ म्हणजे ट्रान्सफर फंक्शन. जी ऑफ एस म्हणजे सुद्धा ट्रान्सफर फंक्शन किंवा त्याला गेन सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर ह्या गोष्टी झाल्या. आता मी तुम्हाला काय करणार आहे की जे कन्सेप्ट आहेत, बेसिक कन्सेप्ट, ते सगळे क्लिअर करून देणार आहे. तत्पूर्वी एक गोष्ट आणखी सांगावीशी वाटते. ती गोष्ट अशी आहे की जर का एखादं फंक्शन, कुठलंही फंक्शन असू द्या, त्याचा व्हेरिएबल टी असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ टाइम डोमेन फंक्शन. कोणतं फंक्शन म्हणायचं त्याला? टाइम डोमेन म्हणायचं. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. बरं, एखादी गोष्ट यसच्या फॉर्ममध्ये ऑलरेडी आहे. कशाच्या फॉर्ममध्ये? यसमध्ये. तर त्याला तुम्ही लॅपलास डोमेन म्हणायचं आहे. काय म्हणायचं? लॅपलास डोमेन म्हणायचं आहे. या पद्धतीने ही गोष्ट एक झाली. आता 1 बाय 1 कन्सेप्ट क्लिअर करत असताना तुम्हाला समजून घ्यायचंय की सिस्टम म्हणजे काय. बघा, शब्दाचा एक कन्सेप्ट ऑफ कंट्रोल सिस्टम. मी प्रत्येक शब्दाकडे येणार आहे. तत्पूर्वी सिस्टम म्हणजे काय पहिले समजून घ्या. सिस्टम इज अन अरेंजमेंट ऑफ फिजिकल कंपोनेंट्स connected to each other to get the desired output by using controlling and regulating component is called control system. is called as control system. मी सिस्टमचा मीनिंग सांगत असताना सगळे कंपोनेंट एक दुसऱ्या कंपोनेंटला फक्त जोडणे, दॅट इज कॉल्ड अ सिस्टम. म्हणजे आमच्या खेडेगावात त्याला शेतकरी वगैरे म्हणतात बघा, बैल बारधाना. काय म्हणतात त्याला? बैल बारधाना. बारधानाचा अर्थ त्याच्याकडे अवता आहे, त्याच्याकडे नांगर आहे, त्याच्याकडे बैलगाड्या आहे, त्याच्याकडे बैल आहे, सगळं त्याच्याकडे बैल बारधाना आहे. दॅट इज द सिस्टम. आता ज्या वेळेस ते ॲक्च्युअल वर्कमध्ये आणतो, ज्यावेळेस ॲक्च्युअल डिझायर्ड आउटपुट पाहिजे त्याला, ह्या गोष्टी कशासाठी लागतात? बैलगाडी कशासाठी लागते? जे काही सामान आहे, खत बियाणं आहे, शेतीतले आणखी काही जे अवजार आहेत, नांगर आहे, आवतय, की जे काही असतील ते त्या सगळ्या गोष्टी बैलगाडीत टाकणे, शेतात घेऊन जाणे, शेतातून घरी आणणे किंवा पुन्हा दुसऱ्या शेतात नेणे, याच्यासाठी ही गोष्ट आहे. तर ह्याला कंट्रोल करतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ कंट्रोल सिस्टम. हे साधं उदाहरण सांगून मी शिकवणार आहे. काही अडचण घ्यायची गरज नाही किंवा टेन्शन घ्यायची गरज नाही. यानंतर पुढे जात असताना एक कळलं तुम्हाला की सिस्टीम म्हणजे काय आहे? अरेंजमेंट ऑफ फिजिकल कंपोनेंट आहे, कनेक्टेड टू इच अदर, एक दुसऱ्याला कनेक्ट करायचे टू गेट द कसला आउटपुट? डिझायर्ड आउटपुट म्हणत आहे. व्हॉट इज डिझायर्ड आउटपुट? अरे डिझायर्ड आउटपुट म्हणजे काय? डिझायर्ड आउटपुट म्हणजे पाहिजे असलेले आउटपुट मिळवणे. आणि ते कशावरून मिळवलं जातं? बाय कंट्रोलिंग अँड रेग्युलेटिंग कंपोनेंट्स इज कॉल्ड
कंट्रोल सिस्टम, यालाच तुम्ही कंट्रोल सिस्टम म्हणू शकता. क्लिअर झालं इथपर्यंत? हे झालं. आता तुम्हाला जर एक्झाम्पल्स पाहायचे असतील याच्यातल्या कंट्रोल सिस्टमचं, तर पहिलं एक्झाम्पल बघा. दिस युनिवर्स, आपलं जे काही युनिवर्स आहे ना, इज इटसेल्फ अ सिस्टम कन्सिस्टिंग अ लार्ज नंबर ऑफ सिस्टम. याचा अर्थ युनिवर्समध्ये काय काय आहे रे? आपली समजा सौरमाला घ्या, सोलार सिस्टम घ्या. आपला सूर्य, सूर्याच्या भोवती वेगवेगळे प्लॅनेट फिरतायत. अर्थ आहे, मार्स आहे, ज्युपिटर आहे. ठीक आहे. जे काही प्लॅनेट आहेत आपले सगळे, मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, जे जे काही गोष्टी आहेत, हे सगळ्या गोष्टी त्याच्या भोवती फिरतायत. एकतर युनिवर्स एक सिस्टम आहे आणि त्याच्यात कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ सिस्टम आहेत. दॅट इज कॉल्ड ॲज अ नॅचरल कंट्रोल सिस्टम. हे काय कोणी बनवलं का? माणसानं बनवलं काय? हे नॅचरल आहे, हे नैसर्गिकरित्या झालेलं आहे, म्हणून याला नॅचरल कंट्रोल सिस्टम म्हणायचं आहे. क्लिअर झालं? दुसरं एक्झाम्पल घेत असताना, ह्युमन बॉडी इज अ सिस्टम हॅज डायजेस्टिव्ह सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम एटसेट्रा. याचा अर्थ आपण खाल्लेलं जे अन्न आहे, जे फूड आहे, ते डायजेशन होतं. डायजेशन होतं. मग ते असंच होतं का? असंच नाही होत ना. ते ज्या ज्या ठिकाणी आपल्या बॉडीच्या पार्टमध्ये ते डिस्ट्रीब्यूट होतं, जिथं जिथं जे जे, आता हे गोष्ट इंजिनियरला जास्त माहीत नसेल, डायजेस्टिव्ह सिस्टम जास्त डॉक्टरला माहीत असेल, बरोबर आहे की नाही? मग डायजेस्टिव्ह सिस्टम होतंय, रेस्पिरेटरी सिस्टम जे आहे आपले, किंवा थिंकिंग सिस्टम आहे आपलं, ब्रेन थिंक, विचार करायला लागतं, बरोबर आहे? विचार करून बोलणे. काही लोक विचार करायच्या आधीच बोलतात आणि पुन्हा पस्तावा करून घेतात, त्यांच्या सिस्टीमवरची कंट्रोल नसतं. दॅट इज कॉल्ड ॲज अ थोडीशी चायनीज कंट्रोल सिस्टम म्हणायला हरकत नाही. चायनीज माल, त्या पद्धतीने ती कंट्रोल सिस्टम आहे. मग ही सुद्धा कंट्रोल सिस्टम आहे. दीज आर द टू एक्झाम्पल्स ऑफ द नॅचरल कंट्रोल सिस्टम असं म्हणायला हरकत नाही. यानंतर मित्रांनो, आता पुढच्या पार्टकडे आपण जाऊयात. समजलं तुम्हाला? सरळ कन्सेप्ट समजून घ्या. जास्त कोड्यात पडू नका, टेन्शनमध्ये येऊ नका. काय सांगितलं मी? नंबर ऑफ कंपोनंट अँड अरेंजमेंट ऑफ कंपोनंट कनेक्टेड विथ इच अदर, एक दुसऱ्याला कनेक्टेड आहेत टू गेट द डिझायर्ड आउटपुट. काय? टू गेट द डिझायर्ड आउटपुट, टू गेट द रिक्वायर्ड आउटपुट, टू गेट द वॉन्टेड आउटपुट. कसलं आउटपुट? वॉन्टेड आउटपुट. वॉन्टेड म्हणजे पाहिजे असलेलं. उदाहरणासहित सांगत असताना सिलेबसमध्ये सांगितलेला पॉईंट तुम्हाला लक्षात असेल. फॅन वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने लागतो. कधी मच्छरांसाठी फॅन लावलेला असतो, कधी फॅन आपल्याला गरमी होते म्हणून लावलेला असतो, कधी फॅन झोप येत नाही म्हणून त्याच्या आवाजाने लावलेला असतो, कधी फॅनची रेकॉर्डिंग करायची आवाजाची, पुन्हा झोपल्यानंतर जर एखाद्या ठिकाणी तसा आवाज येत नसला, झोपच नसला आणि झोप येत नसली, तर मग ते मोबाईलमध्ये लावायचं गुई गुई गुई, त्यावेळेस झोप येते. वेगवेगळे प्रत्येकाचे त्याचे डिझायर्ड आउटपुट असतात आणि त्याच्यासाठी जी काही रेग्युलेटिंग सिस्टम आहे, जे काही कंट्रोल करणारी सिस्टम आहे, त्या पूर्ण असेंब्लीला कंट्रोल सिस्टम तुम्ही म्हणू शकता. तर या पद्धतीनं आता वन बाय वन ह्याचे कन्सेप्ट समजून घ्या. इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी ऑफ कंट्रोल सिस्टम. काय काय इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आहे? कोणतीही गोष्ट, सगळ्या गोष्टी जर एक दुसऱ्याला कनेक्ट केल्या तर त्याला सिस्टम म्हणायचं आहे. काही राहू द्या, तुमचं कुठलंही एक्झाम्पल घ्या, चिल्लर एक्झाम्पल, काय टेन्शन नाही. बरं, त्याला सिस्टम म्हटलं. आता घ्यायचं इनपुट. इनपुट म्हणजे आपण जे त्याला इंटरनली थोडक्यात काय करतो, आपण त्याला सुरुवातीला इनपुट देतो. त्याला स्टिम्युलस सुद्धा म्हणायचं इनपुटलाच, त्याला एक्साइटेशन म्हणायचंय आणि त्यालाच ॲक्च्युएटिंग सिग्नल म्हणायचं आहे. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी इनपुटच्या बाबतीत वापरल्या जात असतात. ते इम्पॉर्टंट टर्म्स आहेत. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता ज्यावेळेस इनपुट दिलं जातं सिस्टमला, चित्र काढून दाखवतो. हे आपलं आहे चित्र, हे आहे आपली सिस्टीमचं चित्र. सिस्टम याला या ठिकाणी काय केलं तुम्ही, समजा दिलं इनपुट, काहीतरी त्याला खाऊ घातलं. आता खाऊ घातल्यानंतर ते काहीतरी आउटपुट देईल ना सिस्टम. मग इथं काहीतरी प्रोसेस घडली. ही प्रोसेस घडल्यानंतर त्याचं भेटलं आउटपुट. मित्रांनो, काय भेटलं? आउटपुट भेटलं. मग आता एक लक्षात ठेवायचं, इनपुटचे नाव स्टिम्युलस असू शकतं, एक्साइटेशन असू शकतं. काही लोक एक्साइटेशनचा अर्थ कळतो का? कळतो डेफिनेटली. बरं,
एखाद्या सिस्टीमला उचकून द्यायचं, त्याला म्हणणे एक्साइटेशन. उचकून देता येतं, दॅट इज कॉल्ड एज इनपुट देणे. काही लोक बघा बऱ्याच मोठ्या डील व्यवहार करत असताना ते तिकडे त्याला घेऊन जातात पार्टीला, त्याला फुल टू एक्साइट करतात. काय वेगवेगळ्या पद्धतीने त्याला जे लागतं त्या पद्धतीने त्याला इनपुट देतात. त्याला हे लागत असेल तर हे देतात, त्याला हे लागत असेल तर हे देतात, त्याला अजून काही लागत असेल तर ते त्यांच्या पद्धतीनं ते प्रोव्हाइड करतात. दॅट इज कॉल्ड एज इनपुट. मग ते एक्साइट होतं म्हणजे ते इनपुट भेटतं, त्याच्यावरती प्रोसेस होते आणि मग ते थोडंसं हवेत जातं आणि ते आउटपुट द्यायला लागतं, डील होते. दॅट इज कॉल्ड एज रिस्पॉन्स म्हणायचं त्याला. हे जे प्रकार आहे ना, हे एक्साइटेशन वाला प्रकार गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये बऱ्यापैकी चालतो. एखादं काम करून घ्यायचं आहे, एखादा व्यवहार मोठा करून घ्यायचा आहे, एखादी सिग्नेचर पाहिजे तर त्याला एक्साइट करावं लागतं. वेगवेगळ्या प्रकारे इनपुट द्यावं लागतं. काही वेळा तर असं म्हटलं जातं बा, पिक्चरमध्ये वगैरे हे शब्द वापरले जात असतात की फाईल जे आहे ना, फाईल पुढं सरकवण्यासाठी त्याला पैशाचा धक्का द्यावा लागतो, असं म्हणलं जातं. हे घडतं बऱ्याचदा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, ह्या गोष्टी करतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ करप्शन असं म्हणता येऊ शकतं. स्पष्ट बोलत असताना त्याला करप्शन म्हणायचं आहे. हे झालं. मग आउटपुट आहे त्याला तुम्ही रिस्पॉन्स म्हणू शकतात. काय म्हणायचं त्याला? रिस्पॉन्स म्हणायचं. मग सिस्टमला दिलं इनपुट, सिस्टममध्ये झाले प्रोसेस, भेटला आउटपुट म्हणजे रिस्पॉन्स भेटला आहे, म्हणजे रिस्पॉन्स भेटला आहे. या पद्धतीने हे झालं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आउटपुट जे आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर कंट्रोलमध्ये असेल, रेग्युलेट झालेला असेल किंवा ते करू शकत असलो तर सगळ्या गोष्टीला ॲट ए टाइम तुम्ही म्हणू शकता कंट्रोल सिस्टम. त्याला काय म्हणायचं तुम्हाला? ॲट ए टाइम कंट्रोल सिस्टम म्हणायचं आहे. दीज आर द इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी ऑफ कंट्रोल सिस्टम. काय सिस्टम? नंबर ऑफ डिव्हाइसेस कनेक्ट करून ठेवून द्यायचे बस, बाकी काही टेन्शन नाही. बटन चालू करायचं फॅनचं, इनपुट दिलं, एक्साइटेशन दिलं, त्याला स्टिम्युलेशन दिलं किंवा त्याला आपण ॲक्च्युएटिंग स्टिम्युलस दिलं किंवा त्याला ॲक्च्युएटिंग सिग्नल दिले, तिथं प्रोसेस घडली आणि ते फिरलं म्हणजे आउटपुट आलं. आउटपुट आलं, जास्त आलं तर कमी करा, कमी आलं तर जास्त करा, रेग्युलेट करा, कंट्रोल करा. ह्या सगळ्या ॲट ए टाइम गोष्टीला कंट्रोल सिस्टम म्हणायचं. इन दिस वे टर्मिनॉलॉजी ऑफ कंट्रोल सिस्टम कंप्लीटेड. नेक्स्ट आहे, हा महत्त्वाचा पार्ट लक्षात घ्यावा ठेवा, रिक्वायरमेंट्स ऑफ गुड कंट्रोल सिस्टम. मित्रांनो, चांगली कंट्रोल सिस्टमच्या काही रिक्वायरमेंट असतात. काय काय रिक्वायरमेंट सांगतो तुम्हाला. ॲक्युरसी. ॲक्युरसीचा अर्थ काय? ॲक्युरसी म्हणजे एखादी गोष्ट, समजा फॉर एक्झाम्पल आहे का, एखादा वजन काटा आहे, वजन काटा आहे, ती पण एक कंट्रोल सिस्टमच आहे. त्या वजन काट्यावरती एखादा माणूस नेऊन उभा केला, त्याच्यावरती उभा राहिला समजा. जसा तो त्याच्यावरती उभा राहिला तसं त्यानं जर वजन त्या माणसाचं 250 किलो दिलं आणि त्या माणसाचं वजन ॲक्च्युअल समजा 200 किलो आहे, एवढं नसतं, एक एन्जॉय. जर ते 250 किलो दिलं तर 50चा घोळ झाला ना, 50चा घोळ झाला. ॲक्च्युअल वजन 200 किलो आहे, दाखवतोय तो काटा 250 किलो, 50चा घोळ झाला. दॅट इज कॉल्ड एरर. एरर त्याला काय म्हणायचं? एरर. एरर म्हणजे चुकीची व्हॅल्यू, एक नंबरचा चुकीची व्हॅल्यू, त्याला म्हणायचं चुकीची व्हॅल्यू. दॅट इज कॉल्ड एरर. मग आता मला सांगा की ॲक्युरसीचा अर्थ काय? की जर दुसरा वजन काटा आणला आणि त्याला दाखवताना 210 दाखवलं, अगोदर 250, दुसऱ्या केसमध्ये दुसऱ्या काट्याने 210 दाखवलं, तर आता एरर कोणता कमी आला? तो 10चा एरर आला, अगोदरच्यात 50चा एरर आला होता. मग जास्त ॲक्युरेट सिस्टम कोणती? ती दुसरा वजन काटा. सिंपल गोष्ट आहे ना. आणि एक लक्षात ठेवायचंय की गुड कंट्रोल सिस्टमची कॅरेक्टरिस्टिक्स जे असते ना, गुड कंट्रोल सिस्टमची ॲक्युरसी शुड बी लार्ज ॲज पॉसिबल ॲज. जितकं जास्त ॲक्युरेट असेल तितकं कधीही चांगलं. बस खतम. दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक्स म्हणा किंवा त्याला तुम्ही रिक्वायरमेंट सुद्धा म्हणू शकता. तर नेक्स्ट आहे सेन्सिटिव्हिटी. आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे, सेन्सिटिव्ह मुद्दा आहे म्हणून त्याला महत्त्वाचा म्हणलो मी तुम्हाला. काय सेन्सिटिव्ह मुद्दा? सेन्सिटिव्हिटीचं एक मस्त उदाहरण देत असतो, मला खूप आवडतं ते उदाहरण द्यायला. मी ते देणार आवडणारी गोष्ट करायची. लाईफमध्ये एकदाच माणसाचा जन्म भेटणार आहे, ते बाकी इकडं तिकडं जे सांगतात की अजून भेटणार आहे ते मला माहीत नाही भेटेल का नाही ते,
पण आता भेटलाय ना तर ह्याचं मात्र चीज झालं पाहिजे. मला आवडतं ते उदाहरण द्यायला, मी तुम्हाला देतो. सेन्सिटिव्हिटीचं उदाहरण देत असताना एक गोष्ट सांगतो तुम्हाला. खेडेगावामध्ये शेतकऱ्यांचा मित्र असतो कुत्र, समजा मित्र, कारण तो बघा सोय करणारा सोयरा असतो, तसा तो एक मित्र त्याचे राखण करत असतो. म्हणून मग आता शेतकरी काय करतात, शेतीमध्ये आपलं जे काही अवजारं पडलेले असतील, जनावरं असतील, बऱ्याच काही गोष्टी, धान्य वगैरे शेतीमध्ये कोटा करून ठेवलेलं असतं तिथं, बरोबर आहे. तिथे कुत्र राखण बसलेलं असते. त्याला काय होतं की रात्रीच्या वेळी शेतकरी घरी येऊन झोपलाय, त्यावेळेस त्या शेतीचं, त्या ठिकाणचं जे काही राखणदारी करण्याचं काम, सिक्युरिटीचं काम करत असतं ते कुत्र करत असतं. जुन्या काळात काय व्हायचं की जर चोर इकडून तिकडून कुठंही अर्धा किलोमीटरवर म्हणा किंवा आणखी 200-400 मीटरवरती जर का दिसले त्या कुत्र्याला, तर ते कुत्रा असं भुंकत भुंकत ताणू ताणू त्यांना चावायचं किंवा त्यांना पळवून लावायचं. कारण त्या काळातले कुत्रे सेन्सिटिव्ह होते, म्हणजे मोर सेन्सिटिव्हिटी म्हणता येईल. आताच्या काळातले कुत्रे नुसते हायब्रिड कुत्रे आलेत. पहिला गावरान माल होता एकदम मस्त, आताचे कुत्रे हायब्रिड आहेत. हायब्रिड म्हणजे नुसतं भेसळ कार्यक्रम. बिस्किटावरचे कुत्रे ते, बरोबर आहे. आता बिस्किटावरचे कुत्रेली झोप लागते ना बिस्किटं खाल्ल्यावर. हे जर आताच्या काळातले जर कुत्रे बघितले ना, ते जस्ट सांगालो बरं का, की काय होतंय की ते शेतीचं राखण करण्याच्या ऐवजी ते कुत्रा संध्याकाळी मस्तपैकी आराम करतो, झोपतं. ते चोर येतात, ज्यांना त्या चोरांना जे काय घेऊन जायचं ते तर घेऊन जातातच, सोबत सोबत त्या कुत्र्याला घेऊन गेलेलं सुद्धा त्या कुत्र्याला कळत नाही. इतके कमी सेन्सिटिव्ह कुत्रे झाले तर ते मस्त सकाळी झोपेतून असं उठतं एकदम, आणि मग अरे मी इकडं कुठं आलो. म्हणजे हे आजकालच्या असणाऱ्या कुत्र्यांची सेन्सिटिव्हिटी आहे. त्या काळात कसं होतं, ते एकदम कडा पहारा करायचं ते कार्यक्रम, ओकेच, ते नाहीच, चान्सेस नसायचे ते कुणाला चोरी करायला, कारण ते कुत्रे सेन्सिटिव्ह होते. आताचे बिस्किटवरचे कुत्रे येतात, म्हणजे थोडक्यात आता जे आहे ते उगा लाड आहे त्या कुत्र्यांचा रिकामाच, तर ते सेन्सिटिव्ह नाहीत तेवढे राहिले, बरोबर आहे. त्यांची सेन्सिटिव्हिटी कमी झाली. तसं सिस्टीमची सेन्सिटिव्हिटी शुड बी अल्सो लार्ज. जेवढी जास्त असेल तेवढी चांगली असते. जास्तीत जास्त सेन्सिटिव्हिटी असणं चांगली असते. मित्रांनो, IAS ला आलेला क्वेश्चन सांगतो तुम्हाला या पॉइंटवरचा, की सिस्टम जर सेन्सिटिव्ह असेल तर कशाला असली पाहिजे. तुम्हाला सांगतो, जर सिस्टमचे पॅरामीटर चेंज झाले तर सिस्टीम सेन्सिटिव्ह नसलेली कधीही चांगली. पॉइंट सांगलो मी, महत्वाचे पॉइंट सांगतोय. सिस्टमचे पॅरामीटर चेंज झाले म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एन्व्हायरमेंटल चेंजेस आले, कधी टेम्परेचर वाढून गेलं, कधी टेम्परेचर कमी झालं, कधी जर समजा आणखी डेन्सिटी वाढले, काय की जे काही एन्व्हायरमेंटचे इफेक्ट वाढले, हे जर पॅरामीटर चेंज झाले आणि त्याच्यावरती जर सिस्टम सेन्सिटिव्हपणा दाखवत असेल तर ती गोष्ट चांगली नाही. मग सेन्सिटिव्हिटी जास्त असली पाहिजे तर कशासाठी असली पाहिजे. सेन्सिटिव्हिटी शुड बी लार्ज फॉर इनपुट कमांड सिग्नल्स. मित्रांनो, हा कन्सेप्ट IAS ला विचारलाय, हा कन्सेप्ट वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सेन्सिटिव्हिटी जास्त असली पाहिजे, पण ती कशासाठी असली पाहिजे, इनपुटचे पॅरामीटर चेंज झाले म्हणजे सिस्टीमला दिलेलं जे इनपुट आहे त्याला ऍक्टिव्हेटिंग सिग्नल म्हणा, स्टिम्युलस म्हणा किंवा त्याला एक्साइटेशन म्हणा, ते जर चेंज झालं तर सेन्सिटिव्हिटी थोडक्यात जास्त असलेली चांगली. पण जर एक्सटर्नल इकडच्या तिकडच्या बाहेरच्या गोष्टींमुळं जर सेन्सिटिव्ह होत असेल सिस्टीम तर दॅट इज द बॅड थिंग. ती एक बॅड गोष्ट आहे. उदाहरण सांगू का तुम्हाला, सांगतो उदाहरण, ऐका. एक स्टुडंट आहे, त्याला उगाच कुणीतरी बाहेर गेलं, घराच्या बाहेर पडलं की कुणी जर म्हणतंय की यार काय खरंय जागायचं, लगेच एकदम सेन्सिटिव्ह होऊन जातो, एकदम येडेवणी करायला लागतो. हे चांगलं आहे का? अजिबात चांगलं नाही. स्पर्धा परीक्षा करत असाल, ऑफिसर बनायचं असेल, समाजात मान सन्मानाने जगायचं असेल, पैसा कमवायचा, हे महत्वाचं आहे, पैसा सुद्धा महत्वाचा आहे. मी तसला रिकाम्या टर्र्या हाणणार नाही की सामाजिक कार्य मी करायलोय. सामाजिक कार्य बाय डिफॉल्ट होत असतं. तुम्ही चांगलं काम करत असताना तुम्ही लोकांना नोकरीला लावता, हे चांगलंच काम आहे, पण ते सोबत माझं सुद्धा पोट भरणं गरजेचं आहे. ह्या भावनेतून घेतला पैसा ते काही वाईट गोष्ट थोडीच आहे. प्रॅक्टिकल लाईफमध्ये ते विचार करायची गोष्ट आहे, ती पण खरीच गोष्ट आहे, बरोबर आहे.
समाज, त्याच्या समाजात मान सन्मान, पैसा पाणी, नोकरी, स्टेटस, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असतील तर एक्सटर्नल गोष्टीवरती सेन्सिटिव्ह होऊ नका. एखादंच कोणी म्हणलं ना, यार किती दिवस झालं अभ्यास करायला लागलास, मला मस्त 7,500 पगार पडते प्रायव्हेट कंपनीत. तुम्हाला माहिती ना 7,500 मधलं काहीच उरत नाही म्हणून महिन्याला. घरी गावाकडे जर एखाद्या वेळेस जायचं असेल तर घरी फोन करावं लागतं, ते 500 रुपये पाठवा तिकीटाला म्हणून. त्या एक्सटर्नल गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. मी बघा शिकवत असताना कसं काही मुद्दे दोन सांगता येतील का पॉझिटिव्ह ह्यासाठी प्रयत्न करत असतो. हे जर प्रयत्न तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच त्याचा फायदा करून घ्या. आणि जर इंटरनल इनपुट, आता इंटरनल इनपुट काय आहे, तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत, एखादा तुमचा गाईड असतो, ते इनपुट देतोय आणि ते इनपुट दिल्यानंतर जर तुम्ही सेन्सिटिव्ह राहिले, भरपूर सेन्सिटिव्हिटीने जर एखादं, मी सांगाल तुम्हाला की अभ्यास करा यार, मी तुम्हाला इनपुट दिलं, एवढं मरमर करून शिकवायला लागलोय की किती बी जरी त्रास झाला, घासा किती बी दुखला, कितीही ओरडलो, आणि तुम्ही जर त्याला सेन्सिटिव्ह नाही झाले तर इट इज अ बॅड थिंग. तुमचे पॅरेंट्स तुम्हाला भरपूर पद्धतीने पैसा जमा करून देत आहेत, तुमच्यावरती खर्च करतायत, तुमच्यावरती अपेक्षा ठेवतात, हे इनपुट झालं ना, इनपुट, ह्याच्यावरती सेन्सिटिव्ह राहणं गरजेचं आहे ना. पण बाहेरचं उगाच म्हणलं काय खरंय नोकऱ्यांचं असं म्हणलं तुम्ही त्याला सेन्सिटिव्ह झाले, कार्यक्रम खराब. मग हे IAS ला आलेला क्वेश्चन आहे, जर व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर असतील तर सेन्सिटिव्हिटी कमी असलेली चांगली. जर इनपुट मुळे जर काही सेन्सिटिव्ह असेल सिस्टीम तर ती सेन्सिटिव्हिटी कधीही चांगली. म्हणजे सेन्सिटिव्हिटी वाढणं हे चांगलं आहे का कमी हे करणं चांगलं आहे, हे डिपेंड आहे की कोणत्या पॅरामीटरवरती ती सेन्सिटिव्ह होते सिस्टीम. दॅट इज कॉल्ड एज अ सेन्सिटिव्हिटी. क्लिअर झालं? त्याला म्हणायचंय सेन्सिटिव्हिटी. आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे पुढचा पॉइंट आहे दॅट इज कॉल्ड एज अ नॉईज. नॉईज तर मस्तच कन्सेप्ट आहे. मी काय करायचो कधी कधी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मस्तपैकी क्लासमध्ये एन्जॉय करत करत, आपल्याला टेन्शन घेऊन नाही रे बाबा, मला शिकवायचंही नाही, विद्यार्थ्याला टेन्शन द्यायचं नाही, एन्जॉय करत करत शिका रे, मस्त एन्जॉय करावं, काही टेन्शन नाही. पण अभ्यासात बरं, अभ्यासातला एन्जॉय म्हणतोय मी, होतंय केला की होतंय. आता काय करायचं, मी काय करायचो क्लासमध्ये आलो ना की आता थोडंसं कधी यायला 4-2 मिनिट जर लेट झाला बॅचमध्ये यायला, तर भरपूर विद्यार्थी बसले असतात, एकदम मस्त वाटते आम्हाला पण ज्यावेळेस क्राऊड बघतो त्यावेळेस. ह्यांचा चव 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 गोंधळा घेत असतो ना, दॅट इज कॉल्ड एज अ नॉईज. त्याला काय म्हणायचं? नॉईज. मस्तपैकी मी माईक लावून आलो की मी एवढंच म्हणत असतो, चला विद्यार्थी मित्रांनो तुमचा नॉईज कमी करा, माझा साऊंड ऐका. आता तुम्हाला बी कळलं पाहिजे नॉईज आणि साऊंड मधला फरक काय. नॉईज म्हणजे अशी गोष्ट आहे की ती अनवॉन्टेड अनप्लीजंट साऊंडच आहे, तो पण एक साऊंडच आहे थोडक्यात, किंवा तो अनवॉन्टेड डिस्टर्बन्स आहे. दॅट इज कॉल्ड एज अ नॉईज. दॅट इज कॉल्ड एज अ नॉईज. आणि साऊंड म्हणजे काय? प्लीजंट, पाहिजे असलेली गोष्ट, दॅट इज कॉल्ड एज अ साऊंड. समजा इमॅजिन करा की तुम्ही लेक्चर पाहताय, लेक्चर पाहत असताना मी जे काही लेक्चर बद्दल डिलिव्हरी करतोय, मी जे काही लेक्चर बद्दल तुम्हाला शिकवतोय पॉइंट्स, हे बोलतोय याचा अर्थ हे झाला साऊंड, हे झाला साऊंड. समजा मी बोलत होतो, हे साऊंड झालं, तुम्ही मस्तपैकी ऐकत होते, सडनली जर एखादा आपला दादा आला आणि त्यानं जर बुलेट या परपर परपर वाजवायला सुरू करून दिले तर त्या बुलेटचा आवाज सुद्धा या माईक मधून तुमच्या कानात पडतो आणि दॅट इज कॉल्ड एज अ नॉईज. आता तो बी एक साऊंडच आणि हा बी एक साऊंडच आहे. पण साऊंड मध्ये दोन प्रकार, नॉईज म्हणजे अनवॉन्टेड साऊंड आणि साऊंड म्हणजे प्लीजंट, जे पाहिजे असलेलं वॉन्टेड साऊंड. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ द हे. आणि सिस्टीम शुड हॅव लेस नॉईज ॲज पॉसिबल ॲज. जितका कमी नॉईज असेल तितका नॉईज म्हणजे कमी असेल तितकं कधीही चांगलं असतं. नेक्स्ट आहे स्टॅबिलिटी. नेक्स्ट आहे स्टॅबिलिटी. मित्रांनो स्टॅबिलिटीचा अर्थ तुम्हाला सांगतो. तुम्ही समाजामध्ये राहता, आपण सगळेजण समाजामध्ये राहतो, आपण शब्द वापरतो बघा. काही जण पैसा आला ना तर ते खाऊन पिऊन वाया घालवून टाकतात, थोडक्यात असं, थोडक्यात बरोबर आहे. ते स्टेबल राहत नाहीत. असं म्हटलं जातं यश मिळवणं सोपं आहे पण यश टिकवणं खूप अवघड असतं. काही लोक असे व्हर्टिकली वर जातात आणि सडनली खाली येतात. दॅट इज कॉल्ड एज अ लेस स्टेबल. बरोबर आहे. जात असताना थोडासा असं गेले, हळूहळू गेले, जर कंटिन्यू जात राहिले वर तर ती गोष्ट कधीही चांगली. आता स्टॅबिलिटीचा अर्थ काय असतो की
सिस्टीम म्हणजे ज्यावेळेस बिबो असतं, व्हॉट इज बिबो? बाउंडेड इनपुट बाउंडेड आउटपुट. बाउंडेडचा अर्थ कंट्रोल्ड. बाउंडेडचा अर्थ काय? कंट्रोल. लक्षात ठेवा. ज्यावेळेस इनपुटही कंट्रोल्ड आहे आउटपुटही कंट्रोल्ड आहे, that type of the system is called as a stable system. The ability of system to be stable, that is called as stability असं म्हणता येईल. आणि it should be large as possible as. रिक्वायरमेंट ऑफ गुड कंट्रोल सिस्टम चालू आहे ना, मग चांगल्या कंट्रोल सिस्टम मध्ये हे काय असलं पाहिजे? जास्त असलं पाहिजे का कमी असलं पाहिजे? की रेंज मध्ये असलं पाहिजे का खूपच पाहिजे की कमी पाहिजे? दॅट इज कॉल्ड एज अ रिक्वायरमेंट ऑफ गुड कंट्रोल सिस्टम म्हणता येत असतं. क्लिअर झालं इथपर्यंत? ज्याचं इनपुट आउटपुट कंट्रोल मध्ये, दॅट इज कॉल्ड एज अ स्टेबिलिटी. त्यालाच काय म्हणतो आपण? स्टेबिलिटी म्हणतो. किंवा दॅट टाइप ऑफ द सिस्टम इज कॉल्ड एज अ स्टेबल सिस्टम सुद्धा म्हणायला हरकत नाही. क्लिअर झालं इथपर्यंत? बघा आता पुढचा पॉइंट, महत्वाचा पॉइंट आहे बँडविड्थ. त्याला काय म्हणायचं आहे? बँडविड्थ. बँडविड्थचा अर्थ लक्षात घ्या, मी क्लिअर करून देतो तुम्हाला. बँडविड्थचा अर्थ काय आहे बघा. नेक्स्ट, आता ह्याच्यामध्ये स्टॅबिलिटी जेवढी जास्त तेवढी चांगली. ओके, काही प्रॉब्लेम नाही. बँडविड्थ म्हणजे डिफरन्स असतो, एक डिफरन्स असतो दोन गोष्टींमधला. आता फ्रिक्वेन्सीच्या बाबतीत जर बघितलं तर हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी मायनस लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी, दॅट इज कॉल्ड एज अ बँडविड्थ सुद्धा म्हणू शकता. त्यानंतर याला तुम्ही लोअर कट ऑफ पासून ते हायर कट ऑफच्या फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स म्हणजे सुद्धा बँडविड्थ म्हणू शकतात. आता आणखी एक गोष्ट सांगतो, बँडविड्थ इज ऑल्सो शुड बी लार्ज ॲज पॉसिबल ॲज. मित्रांनो, हा सुद्धा क्वेश्चन IAS ला आलेला आहे. मी तुम्हाला क्वेश्चन्स घेईल पुढं, त्यावेळेस कळून जाईल की बँडविड्थ जितकी जास्त असेल तितकी चांगली. पण बँडविड्थ जर खूप वाढवायचा प्रयत्न केला ना तुम्ही, तर नॉईज वाढतो. काय होतो? नॉईज वाढतो. मग आधी सांगितलं नॉईज कमी असेल तेवढं चांगलं, पुन्हा सांगितलं की बँडविड्थ जेवढी जास्त असेल तेवढी चांगलं. एक रेंज पर्यंत गोष्ट असते कसं की बँडविड्थ वाढायला लागली, नॉईज कॉन्स्टंट आहे, पण एक गोष्ट अशी होते किंवा नॉईज जरी वाढत असेल तर दॅट इज ऍक्सेप्टेबल साऊंड. 100% लगे तुम्ही डायरेक्टली असं एकदम त्या जगाच्या पातळाच्या बाहेर जाऊन तर सायलेंट बसू शकणार नाहीत ना. थोडाफार इकडला तिकडला नॉईज चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण जर का मी इथं शिकवतोय साईडला इथंच जवळ येऊन डीजे वाजत असेल जोरात एकदम, तर शिकवणं शक्य आहे का? नाही. पण डीजे वाजतो इथून 2 किलोमीटर एकदम थोडासा आवाज माझ्या कानावर पडतो, काही प्रॉब्लेम नाही ना. ह्याच्यातून या माईक मधून तुमच्यापर्यंत येणार नाही ना. दॅट इज ऑल्सो नॉईज ना. मग होतं काय की बँडविड्थ वाढवायची, पण कधीपर्यंत वाढवायची? सम लिमिट पर्यंत वाढवायची. आफ्टर क्रॉसिंग दॅट लिमिट, whenever the bandwidth again and again increases, noise is also increasing. Noise वाढला रे वाढला, सिस्टम चांगली नसते. म्हणजे मी शिकवायला त्याचा आवाज कमी आणि बाहेरचा डीजेचा, बुलेट गाड्यांचा, इकडल्या तिकडल्या तोठ्यांचा, फटाक्यांचा आवाज जर जास्त यायला, तर मग ते चांगलं नाही ना लेक्चरसाठी. या पद्धतीनं हवाला एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. नॉईज आणि बँडविड्थचं रिलेशन लक्षात ठेवा. परीक्षेत आलेला क्वेश्चन आहे IASचा, जर बँडविड्थ खूप वाढवली तर नॉईज वाढतो, म्हणून बँडविड्थ खूप जास्त वाढवायची नाही. एक लिमिट पर्यंत वाढवत असाल तर चांगली, खूप कमीत कमी नका ठेवू, खूप जास्तीत जास्त जिथपर्यंत नॉईज ऍक्सेप्टेबल आहे तितकी ठेवा, काही प्रॉब्लेम होणार नाही. या पद्धतीने ही सिस्टम सुद्धा एक गोष्ट आहे. त्यानंतर स्पीड चांगली ना भाऊ, स्पीड चांगली पाहिजे. पण कसं असतं, खूप जास्त स्पीड सुद्धा नजर हटी तो दुर्घटना घटी, असं म्हणू शकतो ना आपण. मी आमच्या इकडं औरंगाबादला घाटी बघा, घाटी हॉस्पिटल, बरोबर आहे. तर मी नजर हाटी तो दुर्घटना घाटी पिटी काय म्हणत नाही, नजर हाटी तो सीधा घाटी म्हणत असतो मी. काय? सीधा घाटी. बऱ्याचदा काय होतं की ते स्टंट मारणारे बाईक चालवणार एकदम असं कधी निघून जातात कळत नाही, पण ते जसे इकडून जाताना कधी निघून जातात कळत नाही ना, ते कधी ह्या जगातून निघून जातात ते बी कळत नाही बरं का. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ स्पीड. हे कन्सेप्ट आहे स्पीडचा. स्पीड जेवढी जास्त असेल तेवढं तुम्ही लवकर पोहोचाल, मान्य. पण स्पीड इतकी बी जास्त नका ठेवू की तुम्ही तिकडे पोहोचायच्या वेळी दुसरीकडे पोहोचणार तुम्ही. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ स्पीड.
स्पीड सुद्धा जेवढी जास्त असेल तेवढी चांगली. एकदम दमलेल्या बाबाची कथा नको आपल्याला, की म्हणजे सुरू झालंय सिस्टम, ती निवांत चालू आहे, त्याला काय देणं घेणं नाही. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही थोडक्यात काहीतरी गरम करायला ठेवलं इलेक्ट्रिक ओव्हनवरती, कारण तुम्हाला भूक लागली, एकदम तुम्ही चिक्कार भूक लागलेली एकदम तुम्हाला, कारण तुम्ही 2 वर्ष 5 वर्षापासून मेसचं खायले, तर सडनली तुम्हाला घरी आल्यानंतर मस्त खायला भेटायला. तुम्ही ओव्हनमध्ये ठेवलं, ते ओव्हन गरम व्हायलाच जर 8 तास घ्यायलं तर ते आपलं अन्न गरम कधी व्हायचं पण आपण कधी खायचं, ही गोष्ट होऊ शकते. इतकी दमलेल्या बाबाची कथा सुद्धा आपल्याला नाही पाहिजे आणि इतकी जास्त स्पीड सुद्धा जास्त नाही पाहिजे, जेणेकरून की ॲक्सिडेंटमध्ये कार्यक्रम कंप्लीट होऊन जाईल. तसंच सिस्टीमच्या बाबतीत सुद्धा आहे. सिस्टीम शुड हॅव लार्ज स्पीड, जास्तीत जास्त असली पाहिजे, पण किती पाहिजे त्याला सुद्धा एक सम एक्सटेंट लिमिट आहे. त्याचा सुद्धा काहीतरी दुरुपयोग किंवा निगेटिव्हिटी होऊ शकते, म्हणून सिस्टीमची स्पीड सुद्धा जास्तीत जास्त असावी पण खूप जास्त नसावी, जेणेकरून की त्या स्पीडच्या नादात नजर हाटी तो सीधा घाटी. कळलं का नाही? डायलॉग समजून घ्या. नजर हाटी तो सीधा घाटी. घाटीचा अर्थ, घाटी हॉस्पिटल आहे औरंगाबादचं, गव्हर्नमेंट हॉस्पिटल. मी म्हणत असतो ते लिहिलेलं वगैरे असतं बघा, तुम्ही ट्रकवर ते रिक्षा ऑटो रिक्षा वगैरे असतात बघा, देखो मगर प्यार से, तसं काहीतरी तिथं लिहिलेलं असतं, नजर हाटी तो दुर्घटना घटी. मी काय केलं, त्याला कन्वर्ट केलं, नजर हाटी तो सीधा घाटी. म्हणजे आणि ते बी कशासाठी, आणि खूप स्पीड जास्त जर असेल ना, नजर हाटी तो सीधा घाटी, आणि गेल्यानंतर डॉक्टर मृत घोषित करतात. म्हणून स्पीड शुड बी लार्ज ॲज पॉसिबल ॲज, पण इतकी बी लार्ज नको की तो जितक्या स्पीडनं घरी पोहोचायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त स्पीडनं वर जाईल, इतकी स्पीड सुद्धा नको आहे आपल्याला. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ स्पीड. क्लिअर झालं इथपर्यंत? पुढचा कन्सेप्ट आहे, त्याला म्हणायचं ऑसिलेशन. काय म्हणायचं त्याला? ऑसिलेशन. काय असतं ऑसिलेशन बघा. ऑसिलेशन म्हणजे सदा अनस्टॅबिलिटी, बरोबर आहे. म्हणजे आउटपुट ज्या पद्धतीने यायला पाहिजे ते न येता त्याच्यामध्ये अनवॉन्टेड डिस्टर्बन्सेस येणं, ही एक गोष्ट झाली, आणि त्याच्यामुळं सिस्टीम ऑसिलेट होत राहणे. ऑसिलेशन झाल्यामुळं आउटपुट कमी भेटतं, आउटपुट कमी भेटल्यामुळं इफिशियन्सी डाऊन होते. मग ही जर इफिशियन्सी तुम्हाला वाढवायची किंवा आउटपुट जर ऑसिलेट नाही होऊ द्यायचं, तर तुम्हाला वापरावं लागते डॅम्पिंग. तुम्हाला काय वापरावं लागते? डॅम्पिंग वापरावी लागते. हे झालं तुमचं डॅम्पिंगचा कन्सेप्ट. दिस इज कॉल्ड एज झिटा. काय सिम्बॉल आहे हे? काय म्हणायचं त्याला? झिटा म्हणायचं, झिटा. डॅम्पिंग किंवा डॅम्पिंग रेशो, हे तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन येत असतात, हे माहीत असणं गरजेचं आहे. तर ऑसिलेशन शुड बी लेस ॲज पॉसिबल ॲज. सर इतकं लिहून दिलं, सगळं कळलं पण काही लक्षातच राहिलं नाही. सांगतो आता सोप्या भाषेत, सिंपल वेळेत, कमी वेळेत, सिंपल कन्सेप्टमध्ये. ॲक्युरेसी जेवढी जास्त असेल तेवढी चांगली, जास्तीत जास्त ॲक्युरेट सिस्टम कधीही चांगली. सेन्सिटिव्हिटी सुद्धा जेवढी जास्त असेल तेवढी चांगली. तुम्ही म्हणता सर 2-2 एरो कशाला काढायला सर? हे म्हणजे जास्त आणि हे म्हणजे जेवढी जास्त असेल तेवढी चांगली. ओके, क्लिअर झालं? असं कन्सेप्ट आहे. वर म्हणजे जास्त, खाली म्हणजे कमी. नॉईज हा जेवढा कमी असेल तेवढा चांगला. बरं, स्टॅबिलिटी ही जेवढी जास्त असेल तेवढी चांगली. बँडविड्थ सुद्धा जेवढी जास्त असेल तेवढी चांगली. पण प्रॉब्लेम असा आहे की बँडविड्थ खूप वाढवली की नॉईज पण वाढायला लागतो. हे दोघं इन्व्हर्सली आहेत ना रिलेशन. म्हणून लक्षात ठेवायचंय की बँडविड्थ वाढवा एक लेवलपर्यंत, जोपर्यंत नॉईज सुद्धा कंट्रोलमध्ये राहील. तुम्ही बँडविड्थ वगैरे येण्यासारखं वाढवत राहिले तर नॉईज सुद्धा पागलसारखं वाढल, आणि जर दोघं पागल झाले तर सिस्टम बिघडून जाईल, चांगलं नाही. सिस्टमचे गुड कंट्रोल सिस्टमच्या रिक्वायरमेंट्स आहेत. चलो पुढं. स्पीड सुद्धा जेवढी जास्त तेवढी चांगली, पण किती चांगली? नजर हाटी तो सीधा घाटी इतकी नको, थोडी कमी असेल तरी चालते. ऑसिलेशन शुड बी लेस ॲज पॉसिबल ॲज. या पद्धतीनं हे तुमचे सगळे कन्सेप्ट झाले. तर आता पुढचा कन्सेप्ट शिकवतो. तत्पूर्वी ह्याच्यात काही कन्फ्युजन, कोणाला काही टेन्शन, कोणाला काही रिकामा ताण, कोणाला काय वाटतंय का की अख्ख्या दुनियाचं टेन्शन फक्त मला एकट्यालाच आहे, मला एकटीलाच आहे, बाकीच्याचं किती चांगलं आहे? मित्रांनो एक सांगतो तुम्हाला, एक गोष्ट सांगतो
जीवनात सुखी राहण्याचा एक मंत्र आणि जे दुःखी असतात त्यांचा दुसरा प्रॉब्लेम, आपल्यापेक्षा समोरचा सुखी जास्त वाटणे, दॅट इज द दुःखी राहण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. आता तुम्हाला जर सुखी राहायचंय ना तर समजून घ्यायचं, त्याच्यासाठी आपण पण ते समोरचे येतं. काय वाटतं प्रत्येकाला, समोरचा काय सुखी राव. अरे पण ती ज्यावेळेस तुमच्याकडे बघायला आहे तर त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा समोरचे आहेत ना, हे लक्षात ठेवायचं. ओके काम आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. पण टेन्शन घ्यायचं नाही म्हणलं तर मग टर झोपायचं का पाट 10-10, 11-11, 12-12 वाजत. पाट म्हणजे सकाळी 11ला 10ला उठतात काही जण. इतकं बिनधास्त राहायचं का नाही. टेन्शन त्याला घेणं नाही घेणं तसं नसतं. ते मेहनत करा, स्मार्ट वर्क करा, अभ्यास करा, सोबत मस्त एन्जॉय करत करत करा ह्या गोष्टी. डिप्रेशनमध्ये जाऊ नका, गरज नाही. विदाऊट एनी डिप्रेशन तुम्ही महाराष्ट्राला, भारताला, जगाला माहीत होऊ शकता. प्रयत्न करा, करा प्रयत्न. माझे चालू आहेत, तुम्ही पण करा. सगळेजण मिळून आपण प्रयत्न करू. डेफिनेटली सुधारवण्याचा प्रयत्न चालू आहे. बघा हे फॉर्म मध्ये आला की लागतंय जोरात. पुढे जाऊयात आपण. रिक्वायरमेंट ऑफ गुड कंट्रोल सिस्टम जर कळाला असेल तर ह्याच्यावरती क्वेश्चन परीक्षेत येऊ शकतात. ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कसा क्वेश्चन येतात तर हे ॲरो अप अँड डाऊन वरती, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं, पण मी तुम्हाला समजून सांगताना प्रत्येक गोष्ट क्लिअर करून दिलेली आहे. नेक्स्ट पॉइंट. आता नेक्स्ट पॉइंट अतिशय महत्वाचा. मी तुम्हाला क्लासिफिकेशन सांगणार आहे कंट्रोल सिस्टमचं. महत्वाचं हे. ह्याच्यातलं सगळ्यात जास्त जर महत्वाचं म्हणलं ना काय असेल ना तर हे 2 पॉइंट आहेत. हे 2 पॉइंट आहेत. कंट्रोल सिस्टमचा शेवट करायचा तुम्हाला तर तुम्ही या 2 पॉइंट वरती करू शकता. आता मला सांगा की गोष्ट काय आहे की क्लासिफिकेशन हे करत असताना, क्लासिफिकेशन बघत असताना कशा कशावरून क्लासिफाय केलेलं आहे ते बघा. एक आहे फीडबॅक वरून क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता फीडबॅक वरून क्लासिफिकेशन करणे, जर फीडबॅक नाही तर ओपन लूप कंट्रोल सिस्टम. त्याला काय म्हणायचं, ओपन लूप कंट्रोल सिस्टम. पुढे शब्द वापरताना मी OLCS वापरला तर आश्चर्यचकित व्हायचं नाही. ये नया कन्सेप्ट किधर से आया. हे OLCS म्हणजे OLCS म्हणजेच ओपन लूप कंट्रोल सिस्टम. फीडबॅक नाही म्हणजे ओपन लूप कंट्रोल सिस्टम. आता फीडबॅक आहे किंवा असतो म्हणजे क्लोज लूप कंट्रोल सिस्टम होय. अकॉर्डिंग टू काय पाहिलं आपण, अकॉर्डिंग टू आपण फीडबॅक वरून पाहिलं की फीडबॅक असला तर क्लोज लूप कंट्रोल सिस्टम, नसला तर ओपन लूप कंट्रोल सिस्टम. आता नेक्स्ट बघा, अकॉर्डिंग टू लिनियरिटी. सर लिनियरिटी क्या भानगड है. अकॉर्डिंग टू लिनियरिटी नुसार 2 कंट्रोल सिस्टमच्या टाइप्स पडतात. एक आहे तुमची लिनियर कंट्रोल सिस्टम, दुसरी आहे तुमची नॉन लिनियर कंट्रोल सिस्टम. मित्रांनो, लिनियर कंट्रोल सिस्टम म्हणजे असं सिस्टम की द सिस्टम विच ओबेज, विच फॉलोज द लॉ ऑफ सुपरपोजिशन. मी आठवत असेल नेटवर्क ॲनालिसिस शिकवत असताना सांगितलं होतं की हे तुम्हाला कंट्रोल सिस्टममध्ये सुद्धा शिकायचं आहे. मी आता इथं सांगतो की नेटवर्क ॲनालिसिसमध्ये सुद्धा आहे. किती किती छान आहे रे. बघा जीवन खूप सुंदर आहे, त्याला सजवायचंय, त्याला धाजवायचंय, त्याला लाजवायचंय. कसं लाजवणार, चांगलं झालं की लाजतं माणूस, अरे कसं काय भारी झालं एवढं, या पद्धतीनं. अकॉर्डिंग टू लिनियरिटी बघितलं तर लिनियर आणि नॉन लिनियर. लिनियरचा अर्थ सुपरपोजिशन थिअरम जर लागू झाला तर लिनियर कंट्रोल सिस्टम, नाही लागू झाला तर नॉन लिनियर कंट्रोल सिस्टम. त्याला म्हणायचो नॉन लिनियर कंट्रोल सिस्टम. मित्रांनो, यानंतर नेटवर्कमध्ये सांगत असताना आणखी 2 पॉईंट सांगितले होते. जिथं लिनियर नेटवर्क म्हणजे द नेटवर्क विच फॉलोज सुपरपोजिशन थिअरम, विच फॉलोज ॲडिटिव्ह प्रॉपर्टी, विच ओबेज होमोजिनिटी थिअरम. काय म्हणायचं त्याला, होमोजिनिटी थिअरम म्हणायचं आहे. जर ते फॉलो केलं तर लिनियर म्हणा, नाही फॉलो केलं तर नॉन लिनियर म्हणा. किती सोपं आहे आणि किती सिंपल आहे बघा. अगेन लिनियर कंट्रोल सिस्टमच्या काही टाइप्स पडतात. एकाचं नाव टाइम
व्हॅरिंग लिनियर कंट्रोल सिस्टम. टाइम व्हॅरिंग लिनियर कंट्रोल सिस्टम. आणि दुसरा असतो टाइम इन व्हॅरिंग लिनियर कंट्रोल सिस्टम. नॉन लिनियरच्या टाईप नाहीत. नॉन लिनियरच्या टाईप नाहीत. मित्रांनो, सुपरपोजिशन थेरम लागू झाला तर लिनियर, नाही लागू झाला तर नॉन लिनियर. हे मुद्दा लक्षात घ्या. कधी कधी डायरेक्ट क्वेश्चन विचारतात, लिनियरचा मिनिंग काय, नॉन लिनियरचा मिनिंग काय. क्लिअर झालं. होमोजिनिटी ॲडिटिव्ह सुपरपोजिशन थेरम लागू झाला तर लिनियर नेटवर्क, जर नाही लागू झाला तर नॉन लिनियर नेटवर्क म्हणायचं. क्लिअर झालं. आता सिस्टमच्या बाबतीत सुपरपोजिशन थेरम लागू झाला तर लिनियर कंट्रोल सिस्टम, नाहीच लागू झाला तर नॉन लिनियर कंट्रोल सिस्टम म्हणायचं आहे. क्लिअर झालं इथपर्यंत. पुन्हा अगेन देर आर टू सब क्लासिफिकेशन ऑफ द लिनियर कंट्रोल सिस्टम एज. टीव्ही लाव ना, टीव्ही लाव, मी तिकडे सांगितलं होतं मला. टाइम व्हॅरिंग लिनियर कंट्रोल सिस्टम आणि इकडे टाइम इन व्हॅरिंग लिनियर कंट्रोल सिस्टम. मित्रांनो, टाइम व्हॅरिंग लिनियर, टाइम इन व्हॅरिंगचा मिनिंग सांगतो. समजा तुम्ही खूप दिवस अभ्यास केलाय, मस्त अभ्यास झालाय, पेपर दिलाय, तुमचं नोकरी फिक्स झाली. आता तुम्ही काय केलं, तुमच्या कुणाला तरी बोलवलं, मित्राला वगैरे असं म्हणतो मी, आणि म्हणलं की चल लॉंग ड्राईव्हला. आता लॉंग ड्राईव्हला गेले तुम्ही, समजा मस्तपैकी एन्जॉय करत करत लॉंग ड्राईव्हला जायचंय. आता लॉंग ड्राईव्हला जायचं म्हणजे तुम्ही टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल तर त्याच्यात फ्युएल नावाचं इंधन टाकणार काहीतरी, बरोबर. पेट्रोल डिझेल जे काय असेल तुमच्या व्हेकलचं ते फ्युएल, ते टाकलं आणि तुम्ही इथून गाडी सुरू केली. तुम्ही जाताय कुठं, लॉंग ड्राईव्हला. तुम्ही जर लॉंग ड्राईव्हला जाताय तर तुम्ही जसं 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 पुढं जाणार तसं तसं पेट्रोल नावाचा पॅरामीटर कमी 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 होत जाणार. कळलंय? नाही कळलं? सांगतो. द पॅरामीटर्स ऑफ द कंट्रोल सिस्टम. कोणती, काय पॅरामीटर्स ऑफ द कंट्रोल सिस्टम. पॅरामीटर्स ऑफ द कंट्रोल सिस्टम चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. काय सांगितलंय? अरे चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. वेळेनुसार पॅरामीटर बदलले की लिनियर कंट्रोल सिस्टम मधली टाइम व्हॅरिंग लिनियर कंट्रोल सिस्टम म्हणायचं. आता टाइम इन व्हॅरिंगचा अर्थ काय की पॅरामीटर्स ऑफ द कंट्रोल सिस्टम डज नॉट चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. चेंज होत नसली तर इन व्हॅरिंग, चेंज झाली तर व्हॅरिंग. या पद्धतीनं तुम्हाला हे इन व्हॅरिंग आणि व्हॅरिंगचा कन्सेप्ट बघायचा आहे. सर उदाहरण ज्या पद्धतीनं लॉंग ड्राईव्हचं सांगितलं त्या पद्धतीनं आम्हाला एकदा टाइम इन व्हॅरिंगचं पण सांगा ना. सांगतो ना. फॉर एक्झाम्पल समजा धरायला काय हरकत आहे बघा. टाइम व्हॅरिंगचं काय, लॉंग ड्राईव्ह पे चल, लॉंग ड्राईव्ह पे चल, हे लक्षात ठेवा. लॉंग ड्राईव्हचा अर्थ तुम्हाला कळून जाईल. म्हणजे एखादी व्हेकल आहे, तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात तर तिथलं जे मास ऑफ द फ्युएल डिक्रीजेस वेन द व्हेकल गोइंग टू लॉंग ड्राईव्ह. इकडे जाते ते लॉंग ड्राईव्ह चालेल. जसं जसं डिस्टन्स कव्हर होईल तसं तसं वेळही लागल. टाइम सोबत त्याचा जे पॅरामीटर आहे फ्युएल नावाचा तो बदलला तर टाइम व्हॅरिंग. अरे नावावर आहे मित्रांनो. शेक्सपियर म्हणायचा नाम में क्या रखा है, त्याची बायको म्हणायची नावातच सर्व काय आहे. मला वाटतं त्या बायकोचंच खरं आहे, म्हणून मला शेक्सपियरची बायको खूप जास्त हुशार वाटते. क्लिअर झालं इथपर्यंत? चला पुढं. तुमच्या मनात काळं पांढरं येऊ दे नका रे, शेक्सपियरची बायको ते. चला पुढं. लिनियर कंट्रोल सिस्टम आणि नॉन लिनियर कंट्रोल सिस्टम मध्ये, लिनियर कंट्रोल सिस्टम मध्ये टाइम व्हॅरिंग नावात आहे ना भाऊ. टाइम सोबत व्हॅरी झाला तर त्याला टाइम व्हॅरिंग म्हणायचं. टाइम इन व्हॅरिंग म्हणजे नाही बदलला पॅरामीटर तर त्याला टाइम इन व्हॅरिंग कंट्रोल सिस्टम म्हणायचं असतं. क्लिअर झालं? सर ह्याचं लॉंग ड्राईव्ह व्हेकल किंवा तुम्ही रॉकेट लॉन्चिंग करून दाखवलं पण तुम्ही मला टाइम इन व्हॅरिंग कंट्रोल सिस्टमचं उदाहरणच नाही सांगितलं. सांगतो. घे ना तुझा ब्रह्मा, विष्णू, महेश. म्हणताल सर हे काय, रेजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर, हे तुम्ही काय करायचे इथं घ्यायचे विकत. कुठं घ्यायचे? इथं जागेवर. हे आहे 12चा म्हणजे 12 ओहमचा. समजून घ्या. थांबा.
समजा हा काय आहे, रेजिस्टन्स आहे 12 ओहमचा, इंडक्टर आहे 100 हेनरीचा आणि कॅपॅसिटन्स आहे 50 फॅरेडचा. धरायला काय हरकत आहे, आपला काय चाललंय, नुसतं कन्सिडर तर करायचंय, बरोबर आहे. मग हा तुम्ही इथं घेतला काय, इथून नेऊन तुम्ही 100 किलोमीटरवरती लॉंग ड्राईव्हवरती जाऊन बघितलं तर त्याची व्हॅल्यू चेंज होईल का, तीच राहील ना. अरे रेजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटरच्या व्हॅल्यू त्याच राहतील. वेळेनुसार बदलले का त्याची व्हॅल्यू, अजिबात नाही बदलल्या, अजिबात बदलली नाही. जर नाही बदलली तर इनव्हॅरिंग म्हणायचं, बदलली तर व्हॅरिंग म्हणायचं. बदलली तर काय म्हणायचं, व्हॅरिंग कंट्रोल सिस्टम म्हणायचं असतं. इन दिस वे लिनियरच्या पुन्हा दोन टाइप्स पडल्या, टाइम व्हॅरिंग आणि टाइम इनव्हॅरिंग. टाइम व्हॅरिंग कधी, जर पॅरामीटर्स ऑफ द कंट्रोल सिस्टम बदलले तर टाइम व्हॅरिंग, नाहीच बदलले तर टाइम इनव्हॅरिंग. लिनियरचा अर्थ एसपीटी लागला तर म्हणजे सुपरपोजिशन थेरम त्याला लागू होणे, दॅट इज कॉल्ड ॲज अ लिनियर. नाही लागू झाला तर नॉन लिनियर म्हणायचं. टेन्शन घ्यायची गरज आहे का, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. नेक्स्ट पॉइंट बघा, अकॉर्डिंग टू फीडबॅक वरून कळलं ओएलसीएस सीएलसीएस. अकॉर्डिंग टू लिनियरिटी नुसार दोन कळलं, लिनियर नॉन लिनियर. लिनियरच्या पुन्हा दोन टाइप्स पडले, टाइम व्हॅरिंग म्हणजे पॅरामीटर बदलले तर टाइम व्हॅरिंग, पॅरामीटर नाही बदलले तर टाइम इनव्हॅरिंग म्हणायचं आहे. मित्रांनो एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ऐका. मॅक्सिमम आपल्या सिलेबसचा पार्ट आहे लिनियर, पहिला मुद्दा मॅक्सिमम. दुसरा मुद्दा ह्या अकॉर्डिंग टू लिनियरिटी नुसार सांगायला लिनियर, आणि त्याच्यातला टाइम इनव्हॅरिंग वाला पार्ट आहे. टाइम इनव्हॅरिंग लिनियर कंट्रोल सिस्टम हे आपल्या सिलेबसचा पार्ट आहे. मॅक्सिमम ह्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. इकडं फीडबॅकवरून दोन महत्त्वाचे येतं, त्यातली त्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचा तर ते क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम सीएलसीएस जास्त महत्त्वाचा आहे. नेक्स्ट आता हे टाइम कंटिन्युअस टाइम आणि डिस्क्रीट टाइम कंट्रोल सिस्टीम वरून किंवा कंटिन्युअस टाइम आणि डिस्क्रीट वरून दोन टाइप पडतात. वन इज अ एनालॉग सिस्टम, अनदर वन इज अ डिजिटल सिस्टम. मित्रांनो एनालॉग आणि डिजिटल मधला साधा आणि सिंपल फरक सांगतो तुम्हाला, टेन्शन घेऊ नका रे, घेऊ नका, नाही घ्यायचं. बघा एनालॉगचा अर्थ हा वेवफॉर्म आहे एनालॉग, आणि डिजिटलचा अर्थ काही देणं घेणं नाही, 1 0 1 0 1 0 असं 1 0 1 0, दॅट इज कॉल्ड एज अ डिजिटल सिस्टम. ह्याचा बघा या पॉइंटला जर समजा इमॅजिन करा की हा 0 आहे, इथं समजा की हे 100 आहे, इथं समजा आता -100 असणार आहे, ते जर वरचं 100 आहे तर इकडं 0 1 2 3 4 5 6 7 8 असं वाढत 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 जाऊन इथं जातो 100 होतो, पुन्हा 100 99 98 97 पुन्हा इथं येतो, पुन्हा 0 होतो, पुन्हा -1 -2 -10 -20 -100 होतो, पुन्हा -99 -98 पुन्हा 0 होतो. काय झालं रे हे? जसा जसा वेळ बदलला, हे टाइम आहे, सबका टाइम आता है, अपना भी टाइम आएगा. जसा ह्याचा टाइम बदलत जातो तशी ह्याची व्हॅल्यू बदलत जाते. व्हॅल्यू जर बदलत गेली 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 तर त्याला म्हणायचं एनालॉग सिग्नल. काय म्हणायचं त्याला? एनालॉग सिग्नल. जर का समजा डिस्क्रीट सिग्नल म्हणा किंवा त्याला डिजिटल सिस्टम म्हणा, ह्याच्यात एकच गोष्ट मी डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सांगितलं होतं तुम्हाला. नंबर सिस्टम पुन्हा 4 प्रकारचे, एक बायनरी नंबर सिस्टम, दुसरा ऑक्टल नंबर सिस्टम, तिसरा डेसिमल नंबर सिस्टम आणि चौथा हेक्सा डेसिमल नंबर सिस्टम. मला सांगा बायनरी नंबर सिस्टम मध्ये दोनच होते का? दोनच व्हेरिएबल्स ज्यांचा बेस किंवा रॅडिक्स 2 चा असतो. एक असतो 0 आणि दुसरा असतो 1. 1 आणि 0. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स ऑलमोस्ट 1 0 खतम होतंय, काहीच नसतं दुसरं. कन्सेप्ट समजून घ्या, नाही बरोबर आहे. तर ज्याचं आउटपुट एक तर 1 किंवा 0 असतं, ह्या अशा टाईपच्या वेव्हफॉर्मली म्हणायचं आहे डिजिटल वेव्हफॉर्म, डिजिटल इंडिया, बरोबर आहे. आणि अॅनालॉग वेव्हफॉर्मचा अर्थ काय की हे जे सिग्नल असतात दे आर ऑल्सो कॉल्ड एज अ कंटिन्युअस सिग्नल. काय म्हणायचं त्याला? कंटिन्युअस सिग्नल म्हणायचे. आणि डिजिटल सिग्नल ऑल्सो कॉल्ड एज अ डिस्क्रीट सिग्नल. काय म्हणायचं त्याला? डिस्क्रीट सिग्नल म्हणायचं आहे. याचं जे वेव्हफॉर्मच्या व्हॅल्यू असतात
ते वेव्हफॉर्मच्या व्हॅल्यू वेळेनुसार त्या टुक 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 काय होतं ते व्हॅरी होत राहतं. 0 ते वाढत वाढत जाऊन 100, 199 कमी होत होत जाऊन पुन्हा 0, पुन्हा इकडे मायनस मध्ये पुन्हा अशा पद्धतीने होत असेल तर त्याला अॅनालॉग म्हणा. आणि जर फक्त 1 आणि 0 बाकी देणं घेणं नाही, दुनियादारीहून काही देणं घेणं नाही जर असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ डिजिटल म्हणायचं आहे. तर ह्याच्यातलं जास्त महत्वाचा फीडबॅक वाला म्हणून 1 नंबरला घेतला, दुसरा लिनियरिटी वाला महत्वाचा आहे म्हणून तिथं घेतला. हे जास्त तितके महत्वाचे नाहीत पण टाइप्स घेणं गरजेचं होतं, मी घेऊन टाकलेलं आहे. मी अगोदरच सांगितलं टाइम व्हॅरिंग लिनियर कंट्रोल सिस्टम, टाइम इनव्हॅरिंग लिनियर कंट्रोल सिस्टम हे अकॉर्डिंग टू टाइम म्हणण्यापेक्षा इथं लिहितो मी अकॉर्डिंग टू व्हेरिएशन्स ऑफ पॅरामीटर असं लिहितो. व्हेरिएशन ऑफ parameters with respect to time. with respect to time कोणाला आदर द्यायचा आहे, टाइमला आदर द्या. आणि त्याच्यानुसार हे दोन टाइप्स पडतात, ज्या की ह्या दोन्ही सुद्धा टाइप्स इथं नाही सांगितलं पण लिनियरच्या टाइप्स आहेत. क्लिअर झालं इथपर्यंत? हो झालंय. लिनियर मधली ही टाइप्स महत्वाची आहे. नेक्स्ट अकॉर्डिंग टू इनपुट अँड आउटपुट पुन्हा काही टाइप्स पडत असतात. समजायला काय हरकत आहे? समजा एक सिस्टम आहे, ही सिस्टम आहे. या सिस्टमला इनपुट दिलं 1, इनपुट किती दिले? 1 दिलं. आणि आउटपुट सुद्धा जर एकच भेटलं आउटपुट तर दॅट टाइप ऑफ द सिस्टम इज कॉल्ड एज सिसो. सिसो काय म्हणायचं त्याला? सिसो. सर सिसो म्हणजे काय? सिंगल इनपुट सिंगल आउटपुट, एकच इनपुट आणि एकच आउटपुट, दॅट इज कॉल्ड एज सिसो. त्याला काय म्हणायचंय? सिसो म्हणायचं आहे. आता तुम्हाला जर बघायचं असेल सिसोचा प्रयोग एखादा तर मला सांगा की तुम्ही एखादी गोष्ट साधी एखादी गोष्ट कन्सिडर करा की समजा आता फॅन आहे, फॅनला तुम्ही काय केलं? बटन ऑन केलं, जो सप्लाय त्या ठिकाणी दिलाय तो एक सिंगल इनपुट दिलाय, फक्त प्रोसेस झाली आणि आउटपुट भेटलं सिंगल, दॅट इज द तो रोटेट होतं, फिरतोय. बरोबर आहे? आता त्याचा आवाज आला की झोप येते भारी, ते बाय प्रोडक्ट झालं, ते त्यासाठी नसतं बनवलेलं फॅन. बरोबर आहे? ते माणसांना लागलेल्या सवयीचा भाग आहे, तो त्याच्यात काही नाही विषय. सिंगलच इनपुट दिलं आणि सिंगलच आउटपुट भेटलं तर दॅट इज कॉल्ड एज सिसो म्हणायचं. त्याला कोणती सिस्टम म्हणायचं? त्याला सिंगल इनपुट सिंगल आउटपुट सिस्टम म्हणायचं आहे. आता मिमो काय? मिमो, सिसो मिमो शिकायचं आपल्याला. सिसो मिमो, हे सिसो म्हणजे सिंगल इनपुट सिंगल आउटपुट आणि मिमोचा अर्थ काय? मिमो म्हणजे मल्टिपल इनपुट आणि मल्टिपल आउटपुट. उदाहरण सांगतो की काय, टेन्शन घ्या. आहे मिमो सिस्टम म्हणायचं. कोणती सिस्टम? मिमो म्हणा. जर नंबर ऑफ इनपुट्स असतील आणि नंबर ऑफ आउटपुट्स असतील तर याला तुम्हाला मिमो म्हणायचं आहे. व्हॉट इज मिमो? मल्टिपल इनपुट मल्टिपल आउटपुट म्हणू शकता. तर क्लिअर झालं इथपर्यंत? नेक्स्ट आहे, आता ह्याचं उदाहरण सांगत असताना एक्झाम्पल मध्ये समजा तुम्ही थर्मल पॉवर प्लांट घ्या, थर्मल पॉवर स्टेशन. इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत आपण घेत असताना एक्झाम्पल इलेक्ट्रिकलचं घेतलं तर अजून सोपं. बरोबर आहे की नाही? एकाच दगडात दोन दोन पक्षी गायब डायरेक्ट, दॅट इज कॉल्ड एज अ मिमो. थर्मल पॉवर स्टेशन मध्ये बघा मल्टिपल इनपुट्स आहेत. काय काय मल्टिपल इनपुट्स आहेत? बॉयलर, कोंबडं नाही, बॉयलर, ते आपल्या थर्मल मधलं बॉयलर. त्या बॉयलरच्या तिथं इकडून पाणी आणलं जातं, ते पाणी गरम केलं जातं. पाणी इनपुट दिलं बॉयलरला, बरं नुसतं पाणी दिलं चालतं का? त्याला आग लावा लागेल. आग लगा देंगे किसको? दैट बॉयलर में आग लगाना पड़ेगा ना. मग दगडी कोळसा आणायचा, दगडी कोळसा नेऊन ते बॉयलरच्या खाली जाळायचा, दॅट इज अगेन अनदर इनपुट. बरोबर आहे? हे असे मल्टिपल इनपुट दिले जातात थर्मल पॉवर स्टेशनला आणि आउटपुट सुद्धा मल्टिपल भेटतात. काय काय मल्टिपल भेटतात? तुम्ही थर्मल पॉवर स्टेशनला को जनरेशन प्लांट म्हणतात बरं का. को जनरेशन, को म्हणजे कंबाईन जनरेट होणारी गोष्ट, दॅट इज कॉल्ड एज को जनरेशन. को म्हणजे कंबाईनली जनरेट होतं.
काय केलं जात असतं थर्मल पॉवर स्टेशनचं, एक मेन आउटपुट आहे आपलं इलेक्ट्रिकल एनर्जी बाहेर घेणं, दुसरं आउटपुट असतं की त्याच्यापासून जे काही थर्मल पॉवर स्टेशन आहे त्याच्यापासून जे राख तयार होते ती सुद्धा बाहेर घेणं, ती राख नेऊन वेगवेगळ्या कंपन्या त्याला सिमेंटमध्ये मिक्स करतात आणि ते सिमेंटचे पत्रे म्हणून दगडी कोळशाच्या राखेचे पत्र देतात आपल्याला, ती पण एक आउटपुट आहे. पुढे जाऊन सांगतो कोजनरेशनमध्ये सांगत असताना त्याचे पाणी गरम होतं ना, ती पाणी गरम झालेलं बऱ्याच ठिकाणी तसं करू शकतात तुम्ही, जवळपासच्या गावांना त्याची पाईपलाईन वगैरे करून तसं पण प्रोव्हाइड केलं जाऊ शकतं, ही पण एक त्याच्यातला प्रकार आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की नंबर ऑफ इनपुट आहेत आणि नंबर ऑफ आउटपुट जर भेटत असतील तर दॅट इज कॉल्ड एज मल्टिपल इनपुट मल्टिपल आउटपुट सिस्टम. त्याला काय म्हणतो आपण, मल्टिपल इनपुट मल्टिपल आउटपुट सिस्टम म्हणू शकतो. तर आता पुढचा प्रकार एक बघा, अकॉर्डिंग टू पिरियडिसिटी. व्हॉट इज पिरियडिसिटी? पिरियडिसिटीचा अर्थ काय आहे की पिरियडिसिटी म्हणजे त्याचं जर आउटपुट जे आहे ते पिरियडिकली भेटणे आणि आउटपुट जे आहे ते अनपिरियडिक कंट्रोल सिस्टीम म्हणा, अनपिरियडिक किंवा अपिरियडिक, अनपिरियडिक म्हणू. या पद्धतीनं बघा, पिरियडिक कंट्रोल सिस्टमचं मिनिंग काय की ज्याचं आउटपुट एकदम पिरियडिकली भेटतं. पिरियडिकलीचा अर्थ सांगतो तुम्हाला मित्रांनो. पिरियडिकली म्हणजे समजा एखादा प्रोडक्ट आहे, 1 मिनिटाला भेटतोय, पुन्हा 2ऱ्या मिनिटाला भेटणार, पुन्हा 3ऱ्या मिनिटाला भेटणार, पुन्हा 4थ्या मिनिटाला भेटणार. प्रत्येक 1 मिनिटामध्ये तो जर प्रोडक्ट आउटपुट ॲज भेटत असेल, ॲज आउटपुट भेटत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ पिरियडिक कंट्रोल सिस्टम. कसली? पिरियडिक. आता अनपिरियडिक म्हणजे काय? म्हणजे एखादा प्रोडक्ट 1 मिनिटाला भेटतो आणि दुसरा प्रोडक्ट डायरेक्ट 15 मिनिटाला भेटतो, तिसऱ्याला या 5 तासानंतर आणि चौथ्याला या परवा दिवशी. दॅट इज अनपिरियडिक म्हणू शकता तुम्ही त्याला. सेम टाइम पिरियडनं रिपीटेड होणाऱ्या गोष्टीला पिरियडिक म्हणायचं आणि जर वेगवेगळ्या टाइम पिरियडनं ती गोष्ट होत असेल तर दॅट इज कॉल्ड एज अनपिरियडिक म्हणू शकतो. तर या पद्धतीने हे झालं पिरियडिक आणि अनपिरियडिकचा पार्ट. पुढे चला, मी एकदम मोठा या ठिकाणी तुम्हाला टेबल दिलेला आहे व्यवस्थितरित्या तुमच्यासाठी. आता ह्याच्यातली प्रत्येकच तितकी गरजेची आहे का? अजिबात नाही असं म्हणता येऊ शकतं. मग किती गरजेची हे कसं कळण आपल्याला? काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मी सांगतो ना तुम्हाला कोणतं गरजेचं आहे कोणतं नाही गरजेचं ते. आता ह्याच्यावरती चालतो का? हा बरोबर आहे. चला, हे कोणतं गरजेचं आहे कोणतं नाही गरजेचं सांगतो. बघा इकडं, आता मी पूर्ण टेबल ॲट ए टाइम बनवून देतोय. मी काही सेकंद बाजूला सरकतो, तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता पॉज करून व्हिडिओ. कंट्रोल सिस्टमचे मला मिनिंग सांगायचं किंवा हे क्लासिफिकेशन करून द्यायचे डिपेंडिंग ऑन हिरार्ची. हिरार्ची म्हणजे कोण? ती रांची का? आपले रांची नाही, ती हिरार्ची. ह्याचा अर्थ मिनिंग सांगतो तुम्हाला. फीडबॅक रिलेटेड कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. ओपन लूप, क्लोज लूप, ॲडॅप्टिव्ह आणि लर्निंग. एक महत्वाची, 2 महत्वाची, ह्याचं देणं घेणं नाही, ह्याचं देणं घेणं नाही. पण ॲडॅप्टिव्हचा मिनिंग आणि लर्निंगचा मिनिंग तुम्हाला मी सांगू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ॲडॅप्टिव्हचा मिनिंग काय? पटकन ॲडॅप्ट करणे. असतं ना एखादी गोष्ट की समजा जो नवीन बदल आलेला आहे तो चांगला असेल तर पटकन ॲडॅप्ट करणे, दॅट इज ॲडॅप्टिव्ह सिस्टम म्हणायचं त्याला. म्हणजे ते ह्याच्यानुसार, हिराचेनुसार. बरेचदा असतं ना की एखादा मुलगा आहे, म्हणजे एखादे एक व्यक्ती आहे, तो डॉक्टर आहे, त्याची इच्छा असते त्याच्या पोरांना MBBS डॉक्टर झालं पाहिजे. ती उद्या भविष्यात झालं त्याची इच्छा असते त्याच्या पोरांना पुन्हा MBBS, मुलींना MBBS झालं पाहिजे. हिरार्चिकली असं म्हणता येऊ शकतं किंवा त्याला इनहेरिटरली म्हणू शकतो. पटकन ॲडॅप्टिव्ह करणारे सिस्टीम काही असतात. लर्निंग, शिकत राहणारी सिस्टीम. शिकत म्हणजे प्रोसेस आहे. तर आपण कसं सुरुवातीला नवीन एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर त्या गोष्टी शिकत असतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ लर्निंग सिस्टम. गरजेच्या, दोन्ही गरजेच्या नाही तर काही देणं घेणं नाही त्याच्याशी. ठीक आहे, म्हणून मी फक्त काय करतो, टिक मार्क करतो. ह्याला चांगलं करा, हिला सुद्धा चांगलं करा. ह्या दोघांना वाचू वाटलं वाचा, नका नाही वाचलं काही टेन्शन घेऊ नका. नेक्स्ट बघा, डिपेंडिंग ऑन प्रेझेन्स ऑफ ह्युमन बिईंग. माणसानं बनवलं तर मॅन्युअली, म्हणजे थोडक्यात मॅन्युअली कंट्रोल्ड. म्हणजे 2 प्रेझेन्स ऑफ ह्युमन बिईंग असेल आणि नसल तर, जर
माणसाच्या ह्यानं जर मॅन्युअली कंट्रोल केलं असेल तर ती मॅन्युअली, आणि जर ते थोडक्यात आपण प्रोग्राम वगैरे म्हणतो ना, आपण प्रोग्राम वगैरे बऱ्याच ठिकाणी तुम्ही गेले असतील ना रे, कंपन्यामध्ये वगैरे व्हिजिटला वगैरे, किंवा आता काही जण जॉब करणारे असतात हे ते त्यांना माहीत असेल, ऑटोमॅटिक असतात सगळ्या गोष्टी. एखादी गोष्ट आहे, एखादं समजा कंट्रोल पॅनल बनवायचं आहे, ते बनवायचं असेल तर अशी मोठी शीट येते अगोदर, ती एक रोबोट येतो, त्याला असं उचलतो, पुन्हा असं ते जातो पुढं, मूव्ह होत जातो, एक ठिकाणी ठेवतो, जेवढा पत्रा कट करायचा तेवढा असं ते येतो त्याच्यात, आणि ते कट होऊन जातो, तेवढाच पार्ट उचलला जातो, दुसरीकडे घेऊन झाला जातो. म्हणजे हे ज्या काही गोष्टी घडतायत ना, ऑटोमॅटिकली घडत असतील त्या सिस्टीममध्ये, तर दॅट टाईप ऑफ द सिस्टम इज कॉल्ड एज ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टम म्हणू शकतात. थोडंफार वाचलं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. हे महत्त्वाचं आहे. सांगितलंय मी टाइम व्हॅरिंग इनव्हॅरियंट काय आहे ते. त्याच्यानंतर मेथड ऑफ अनालिसिस अँड डिझाईन हे जे आहे ते लिनियर नॉन लिनियर सुद्धा सांगितलेलं आहे, काही देणं घेणं नाही. असं जर करत बसलं तर तुम्हाला सांगू का, अजून 10 तरी असले बनवू शकतात टेबल, गरज नाही ते करायचं नाहीत, कशाला उगाच. क्वेश्चन जे येतात ते महत्वाचे आहेत. त्यानंतर हे सिग्नल वरून हे कंटिन्युअस आणि डिस्क्रीट, मी आता सांगितलं तुम्हाला अॅनालॉग आणि डिजिटल. हे बघा इनपुट्स वरून सुद्धा सिंगल इनपुट सिंगल आउटपुट, मल्टिपल इनपुट मल्टिपल आउटपुट, सिंगल इनपुट मल्टिपल आउटपुट, मल्टिपल इनपुट सिंगल आउटपुट, हे इतके आहेत. त्यानंतर ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन नुसार फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर, फोर्थ ऑर्डर, हे थोडंफार महत्वाचं आहे. टाईप महत्वाच्या नाहीत, पण पुढं ऑर्डर ऑफ सिस्टम किंवा टाईप ऑफ सिस्टम तिकडे शिकायचं आहे, त्यावेळेस ते गोष्टी गरजेच्या आहेत. परीक्षेत क्वेश्चन ह्याच्या रिलेटेड येऊ शकतात, मी शिकवणार आहे, काळजी करू नका. नेक्स्ट त्यानंतर हे महत्वाचं आहे, नंबर ऑफ ओपन लूप पोल्स ऑफ अ सिस्टम. जर ओपन लूप पोल किती असतात त्याच्यावरून टाईप 0 आणि टाईप 1 मी सांगितलं होतं सिलेबसमध्ये की टाईप 1, टाईप 0, टाईप 2, टाईप n नंबर ऑफ सिस्टम सुद्धा असतात. त्यानंतर इकडं प्रिडिक्शन आणि रिपिटेशन वरून डिटर्मिनिस्टिक आणि स्टॉचॅस्टिक. आता ही स्टॉचॅस्टिक आहे का स्टॉकॅस्टिक आहे तुमची तुम्ही बघा, काही टेन्शन नाही, वाचण्याचं काही टेन्शन घेऊ नका. त्याला मी स्टॉचॅस्टिक म्हणत असतो. काय सांगतो त्याचा अर्थ सांगतो. डिटर्मिनिस्टिकचा अर्थ काय की एखाद्या सिस्टमला इनपुट दिलंय, आपण सांगू शकतो इतकं इनपुट दिलंय म्हणजे एवढं एवढं त्याचं आउटपुट भेटू शकतं. म्हणजे इफ वी कॅन predict the output of any system, that type of the system is called deterministic system. तर कोणती सिस्टम म्हणायचं, डिटर्मिनिस्टिक. कळलं? म्हणजे एखाद्या सिस्टमला आपण इनपुट दिलं, एखाद्या सिस्टमला आपण फीडबॅक दिला, तर डिटर्मिनिस्टिक सिस्टम म्हणायची आहे. जर तुम्हाला ते त्याचं आउटपुट कळालं, प्रिडिक्ट झालं, माहीत झालं आधीच, तुम्हाला जर अंदाज लावता आला याचा आउटपुट असं येणार आहे, तर त्याला म्हणायचं डिटर्मिनिस्टिक सिस्टम. आणि जर त्याचा अंदाजच लावता येईना झाला तर त्याला म्हणायचं स्टॉचॅस्टिक सिस्टम. कसली? स्टॉचॅस्टिक. आणि स्टॉचॅस्टिक सिस्टम तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. बऱ्याचदा काय होतं बरं का, मला एक उदाहरण सांगतो मी, म्हणजे ॲक्च्युअल मी त्याचा एक अनुभव माझ्या घरच्यांना, सगळे बसलेलो होतो आम्ही असंच मस्त फॅमिलीमध्ये एन्जॉय करत बसलो होतो. एक फोन आला, आपला स्टुडंटच आहे, मी नाव नाही घेत. फोन आला आणि फोन आल्यानंतर वाजल्यानंतर मला स्क्रीनवरती नाव दिसलं. मी लगेच म्हणलं, आता बघा हा जो स्टुडंट आहे ना, फक्त उचलल्या मी स्पीकर ऑन करतो, तुम्ही ऐका काय म्हणतंय सांगतो तुम्हाला. मी त्याला प्रेडिक्ट केलं अगोदरच, सर बिझी तर नाहीत ना, नंतर लावू का फोन, हेच वाक्य त्याचं असायचं मागच्या 4 वर्षापासून. सर बिझी तर नाहीत ना. मग मी सांगितलं घरच्यांना की असंच म्हणतं बघा, उचलल्या त्याचे शब्द तेच आले, मी स्पीकर ऑन केलं होतं, सगळ्यांनी ऐकलं, जेच आम्ही सर्वजण हसत होतो. का तर मला ती गोष्ट प्रेडिक्ट करता आली की त्याचं आउटपुट काय असणार आहे किंवा रिस्पॉन्स काय येणार आहे. दॅट टाईप ऑफ द सिस्टम इज कॉल्ड एज अ डिटर्मिनिस्टिक सिस्टम. मला ती प्रिडिक्ट झालं ती काय म्हणू शकतो. आता काही जण असतात आतल्या गाठीचं ऐकलं का नाही तुम्ही, खेड्यातले प्रचलित शब्द येतो भयानक एकदम, लय आतल्या गाठीच होती, कळू देत नाही काय त्याला म्हणायचं ते, वेगळंच सांगतंय वेगळंच बोलतंय, किंवा ते दाखवायचे वेगळे दात खायचे वेगळे दात. दॅट इज कॉल्ड एज आतल्या गाठीचं. ही जी सिस्टम असते ना आतल्या गाठीची सिस्टम, दॅट इज कॉल्ड स्टॉचॅस्टिक. एक तर त्याचं नावच किती घाण आहे बघा ना, स्टॉचॅस्टिक म्हणे. ते एक तर लक्षात राहायचं वादे, पण राहते. आता कसं असतंय, एखादी गोष्ट खूप सिंपल असेल तरी विसरण्याची शक्यता असते, खूप अवघड असेल आणि वेगळंच काहीतरी असेल ना, तर ते इंटरेस्ट घेऊन आपण ते बघतो की ती जास्त लक्षात राहत असते. दॅट टाईप ऑफ द सिस्टम इज कॉल्ड एज अ स्टोचॅस्टिक सिस्टम. मिनिंग पुन्हा सांगतोय, डिटर्मिनिस्टिकचा अर्थ की आउटपुट डिटरमाइन होतंय किंवा
प्रिडिक्ट होतं म्हणजे अगोदरच कळतंय की याचं आउटपुट एवढं येऊ शकतं. दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रिडिक्टेड सिस्टम म्हणू शकता किंवा त्याला डिटर्मिनिस्टिक सिस्टम म्हणू शकतात. आणि जर नाही प्रेडिक्ट झालं, नाही जर त्याचं कळलंच आउटपुट, तर आतल्या गाठीचं स्टोचॅस्टिक सिस्टम म्हणायचं. त्याला कसली सिस्टम? स्टोचॅस्टिक सिस्टम म्हणायचं असतं. चला नेक्स्ट बघा, प्रेझेन्स ऑफ फीडबॅक वरून ओपन लूप आणि क्लोज लूप. इथं पण होतं ओपन लूप आणि क्लोज लूप, म्हणून इकडचं जास्त इम्पॉर्टंट नाही. प्रेझेन्स ऑफ फीडबॅक वरूनच चांगलं इम्पॉर्टंट आहे. ओपन लूपला नॉन फीडबॅक सिस्टम म्हणा, क्लोज लूपला फीडबॅक सिस्टम सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता याच्यानंतर अकॉर्डिंग टू ऍप्लिकेशन बघा, पोझिशन, वेलॉसिटी, प्रोसेस, टेम्परेचर कंट्रोल जर असेल तर डिपेंडिंग ऑन द पर्पज ऑफ यूज, म्हणजे याचा काय यूज आहे? पोझिशन कंट्रोल करायची का, वेलॉसिटी कंट्रोल करायची का, प्रोसेस कंट्रोल करायची की टेम्परेचर कंट्रोल करायचे, याच्यावरून जे काही टाइप्स पडतात की ते आहेत पोझिशन वगैरे, हे पण जास्त तितकं इम्पॉर्टंट नाही. पण आता आहे पुढचा महत्वाचा पार्ट, डॅम्पिंग वरून टाइप्स पडतात. अनडॅम्प्ड, अंडर डॅम्प्ड, क्रिटिकली डॅम्प्ड आणि ओव्हर डॅम्प्ड. याचा मी मिनिंग सांगतो तुम्हाला. डॅम्पिंग रेशो म्हणजे झिटा, मी सांगितलंय मगाशी. If we want to oppose the oscillatory behavior of the system, then we have to take the damping. Damping जर प्रोव्हाइड केली, we have to provide the damping. जर डॅम्पिंग प्रोव्हाइड केली तर ऑसिलेटरी बिहेवियर जे आहे ना सिस्टमचं, ते काय होत असतं? थोडक्यात कमी होत असतं, किंवा त्या ऑसिलेटरी बिहेवियरला ते डॅम्पिंग काय करत असते? अपोज करायचं काम करत असते. क्लिअर झालं इथपर्यंत? पुढे बघा, महत्वाचा पॉइंट आहे. मग अनडॅम्प्ड म्हणजे काय? मी त्याला थोडंसं इरेज करतो. अनडॅम्प्ड म्हणजे ज्याला डॅम्पिंग नसते. काय सांगितलं मी? डॅम्पिंग नसली तर त्याला अनडॅम्प्ड म्हणा. अनडॅम्प्ड, झिटा नसतो तिथं, डॅम्पिंग प्रोव्हाइड केलेलं नसते, मग ते अनडॅम्प्ड म्हणजे नुसतं ऑसिलेशन, इकडून तिकडं नुसतं त्याच्यात ऑसिलेशन्स येणार. दॅट इज कॉल्ड एज अनडॅम्प्ड. अंडर डॅम्प्ड म्हणजे जर झिटा म्हणजे डॅम्पिंग रेशो हा लेस दॅन 1 असेल, काय सांगितलं मी? लेस दॅन 1 असेल तर त्याला अंडर डॅम्प्ड म्हणायचे. जर तो झिटा इक्वल टू 1 असेल तर त्याला डॅम्प्ड म्हणायचे, किंवा त्याला क्रिटिकली डॅम्प्ड म्हणा. बरोबर आहे? डॅम्प्ड म्हणा किंवा क्रिटिकल डॅम्प म्हणा. आणि जर झिटा ग्रेटर दॅन 1 असेल, हे परीक्षेत प्रश्न येतात बरं, 1 पेक्षा कमी असेल तर अनडॅम्प्ड, 1 इतका असेल तर क्रिटिकली डॅम्प्ड, आणि जर झिटा 1 पेक्षा खूप जास्त असेल, झिटा म्हणजे डॅम्पिंग रेशो, मी डिटेल शिकवणार आहे, सध्या फक्त हे बेसिक वाला पार्ट शिकवतो, लक्षात घ्या. जर ग्रेटर दॅन 1 असेल तर त्याला ओव्हर डॅम्प्ड म्हणायचंय. ओव्हर डॅम्प्ड तुम्ही म्हणू शकतात. इन दिस वे महत्वाचं कोणतं कोणतं पुन्हा एकदा मी रिपीट करतोय, कारण काही पापट पसार वाचू नका, परीक्षेच्या हिशोबाने वाचा, हे महत्वाचं आहे. तेवढं नाही, सॉरी थांबा, खूप जास्त महत्वाचं सांगतो. 1 नंबर महत्वाचं, त्यानंतर हे 2 नंबर इकडचा वाला पार्ट बऱ्यापैकी थोडा थोडा जास्त महत्वाचा आहे, त्याच्यातला हा जास्त महत्वाचा, त्यानंतर हा आणि हा वाला महत्वाचा, त्यानंतर हा महत्वाचा, हा वाला एक महत्वाचा. हे काही नाही क्वाजल मॉजल काही नाही, काही कामाचं नाही ते. त्यानंतर म्हणजे हे टेबल भेटलं छान पद्धतीने तुम्हाला द्यावं म्हटलं, कारण ते ॲट ए टाइम भेटू लागलं ना ते, त्याच्यामुळं मस्त मजा येते. आणि हे पण तेवढं काही विशेष महत्वाचं नाही. ह्या ज्या गोष्टी मी राईट क्लिक केलं म्हणजे त्या ठिकाणी टिक केलेलं आहे, तर तेवढ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मी बाजूला सरकतोय, तेवढा फक्त पॉज करून लिहून घ्या. आलं रे आलं. चला आता पुढं जाऊयात आपण. पुढं जायचं, थांबायचं नाही मागं. आता खरी मजा येणार आहे. आता खरा सिलेबस सुरू झाला. मग सर आतापर्यंत काय होतं? ते पण सिलेबसच होता, ते पण महत्वाचाच होता. काय असतं की एखादी गोष्ट सांगत असताना थोडं असं सांगितलं की पोरं कॉन्सन्ट्रेशनला बघतात, हाताला महत्वाचं बाब परीक्षेत येतं, आणि खरंच हे कन्सेप्ट परीक्षेला येणार आहेत. त्याच्यामुळं बघा, बघितलं तर चांगलं आहे, नाही बघितलं तर काही नाही चांगलं. थांबा. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं कन्सेप्ट तर कळेल की
ओपन लूप कंट्रोल सिस्टम, ज्याला आपण OLCS म्हणतो. चित्र काढलेलं आहे. चित्रात तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते बघा, मी नोटेशन्स एकदा पुन्हा लिहून देणार आहे, त्याच्याबद्दल निश्चिंत राहा, काही काळजी करू नका. R ऑफ T म्हणजे रेफरन्स इनपुट दिलेलं आहे या ठिकाणी. हे दिलं कशाला? कंट्रोलरला. हे कंट्रोलर काय करतं, जितकं पाहिजे ना तितकं तयार करतं आणि हे ॲक्च्युएटिंग सिग्नल तयार करतं U ऑफ T. ते जातं कोणाला? प्लांटला. इथं होते प्रोसेस, इथं होते प्रोसेस आणि भेटतं कंट्रोल्ड आउटपुट. आणि कंट्रोल्ड आउटपुट म्हणजे रिस्पॉन्स तुम्ही त्याला म्हणू शकतात. ह्याच्यात महत्त्वाचे काय काय पॉईंट आलेत बघा. महत्त्वाचे पॉईंट आहेत, एक आहे तुमचा R ऑफ T रेफरन्स इनपुट, दुसरा आहे तुमचा U ऑफ T आणि तिसरा आहे तुमचा C ऑफ T. ह्याच्यातला खूप जास्त महत्त्वाचा रेफरन्स इनपुट आहे आणि हा C ऑफ T म्हणजे आउटपुट म्हणू शकतात किंवा त्याला तुम्ही ह्याला इनपुट म्हणा आणि त्याला तुम्ही आउटपुट म्हणा. ह्याला कंट्रोल्ड आउटपुट पण म्हणू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. कंट्रोल्ड आउटपुट म्हणू शकतात, कंट्रोल्ड आउटपुट म्हणू शकतात. आणि R ऑफ T इनपुट आहे, त्याला तुम्ही एक्साइटेशन सुद्धा म्हणू शकतात. मगाशी जी नावं सांगितले ते सगळ्या गोष्टी. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का बघा, की याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची की ओपन लूप कंट्रोल सिस्टम म्हणजे नेमकं काय, तर कंट्रोल ऍक्शन इज टोटली इंडिपेंडंट ऑफ आउटपुट. बघा ऐका, जर ओपन लूप कंट्रोल सिस्टम असेल तर आउटपुट काय येईल याच्याशी देणं घेणं नाही. ते जे इनपुट आहे ना, जे जितकं दिलंय तितकंच फक्त ते भेटत राहणार आहे, म्हणून दिलं बघा. किंवा त्याची जे ऍक्शन आहे, जे काही आउटपुट भेटणार आहे, म्हणजे थोडक्यात ते ऍक्शन जी घेणार आहे ते आउटपुट वरती डिपेंड नाही. कारण आउटपुट काय भेटायलंय, जास्त आहे, कमी, चांगलं आहे, वाईट आहे, भंगार आहे, एक नंबर आहे, काहीच तर सांगाना झालंय फीडबॅक. जर हे सांगितलं फीडबॅकनं सम पार्ट ऑफ आउटपुट घेतलं नेहून इनपुटला दिलं तरच ऍक्शन मध्ये येईल ना ते. पण त्याला कोणी सांगायलाच तयार नाही इनपुटला की तिकडे आउटपुट काय भेटायला, ते फीडबॅक नाही. म्हणून म्हणलं की कंट्रोल ऍक्शन टोटली इंडिपेंडंट ऑफ आउटपुट. आउटपुट काय भेटतंय याच्याशी काहीही थांगपत्ता नाही, म्हणून कंट्रोल ऍक्शन इंडिपेंडंट आहे. थोडक्यात आउटपुट काही भेटू द्या, काही देणं घेणं नाही, भेटत राहते, चांगली गोष्ट भेटला. पण असं शक्य आहे का? तसं चांगलं आहे का? अजिबात नाही. फॉर एक्झाम्पल, समजा एक साधं उदाहरण सांगणार आहे मी तुम्हाला. साधं उदाहरण जर कळलं तर पुढच्या गोष्टी कळतील. मी तत्पूर्वी पुढचा पॉईंट सांगतो, म्हणजे साधं उदाहरण सांगायला सोपं जाते. आता क्लोज लूप कंट्रोल सिस्टमचं चित्र आहे बघा. क्लोज लूप कंट्रोल सिस्टमचं चित्र तुमच्या समोर दिसत आहे. काय काय गोष्टी दिसतात बघा. कंट्रोल ऍक्शन इज समहाऊ, काही प्रमाणात तरी का होईना पण, डिपेंडंट ऑन द आउटपुट. कशावर डिपेंड आहे? आउटपुट वरती डिपेंड आहे. कसं काय कळणार? एकच गोष्ट आहे त्याची, की काहीतरी आउटपुट भेटायलंय, हे आउटपुटचा काही पार्ट इथून घेतं. सी ऑफ टी आलं का? हे सी ऑफ टी इथं, हे सी ऑफ टीचा काही पार्ट घेतला, फीडबॅक एलिमेंटला आला. हा फीडबॅक एलिमेंट काय करतो? इथलचं काही पार्ट, सम पार्ट ऑफ आउटपुट इज गिवन बॅक. बघा ॲरो कुठं चाललाय? ॲरो मागच्या दिशेनं चाललाय. इज गिवन बॅक टू द इनपुट साईडला. क्लिअर आहे? मग फीडबॅक एलिमेंटनं हा फीडबॅक घेतला आणि फीडबॅक सिग्नल तयार झाला बी ऑफ टी. फीडबॅक सिग्नल तयार झाला बी ऑफ टी. हे गेला आणि ह्या समिंग पॉइंटला भेटला, म्हणजे थोडक्यात ते इनपुट साईडला भेटला आहे. क्लिअर झालं इथपर्यंत? हे मग आता लक्षात ठेवायचंय की हे काय करायला, हा फीडबॅक एलिमेंट सांगन की आउटपुट चांगलंय, उदाहरण सांगावलं मी बरं का, चांगलंय. मग हे काय करेल? तसंच इनपुट प्रोव्हाइड करत राहील. आता जर आउटपुट खराब आलं तर हे लगेच फीडबॅक एलिमेंट, अरे आउटपुट खराब यायलंय, लगेच हा त्याला कमांड देईल, लगेच तिकडून इनपुट जे आहे ते सुद्धा त्याच्यानुसार चेंज होईल आणि ही जी इथली जी कंट्रोल ऍक्शन आहे ना ती सुद्धा चेंज होईल. किंवा ती डिपेंड कशावर आहे? या आउटपुट वरती डिपेंड आहे. कळायले का तुम्हाला मला काय म्हणायचं ते? बरं, उदाहरण साधं सांगतो म्हणजे कळून जाईल. बरं ऐका. काय कन्सेप्ट आहे बघा. समजा इथून जे आहे ती मी आहे, मी याला सहदेव केंद्रे यस के लिहितो.
म्हणजे मी आहे समजा इनपुट असं धरा, बरोबर आहे. आता मी इनपुट आहे. आता इमॅजिन करा की हे जे काही मी दिलेलं इनपुट आहे ते इथून गेलं कंट्रोलरला ह्या समिंग पॉईंट थ्रू. आता हे कंट्रोलर म्हणजे एखादी फॅकल्टी, समजा कोणीतरी सर आहेत किंवा मॅम आहेत, हे शिकवतायत. आता हे जे आहे हे शिकवतायत, इथं प्रोसेस घडते शिकवण्याची, इथं काय होते त्यांची प्रोसेस घडते. साधं उदाहरण सांगतोय. आणि प्रोसेस घडली शिकवण्याची की इकडं आउटपुट भेटत आहे. आता काय होते, आणि फीडबॅक एलिमेंट म्हणजे हे आहेत स्टुडंट्स. हे काय आहेत, स्टुडंट्स आहेत. ऐका रे, हे मुद्दा म्हणून सांगतोय कारण हे इतकं जास्त महत्त्वाचं आहे. भरपूर कन्सेप्ट क्लिअर होतील इथं. बघा काय, बघा कन्सेप्ट की मी आहे सहदेव केंद्रे. इथं मी इनपुट दिलंय कोणाला, इथं एक सर मॅडम कुणीतरी बसलेलं आहे, बरोबर आहे. हे सर मॅडम काय करतील की शिकवतील, प्रोसेस करतील, म्हणजे हे प्लांट आहे. आणि ह्याची प्रोसेस झाल्यानंतर जे आउटपुट भेटतं दॅट इज द सी ऑफ टी, म्हणजे हे आउटपुट भेटवणं म्हणजे हे शिकवणं झालं त्यांचं. शिकवणं कोणत्या तरी विषयाला आणलं तुमच्या ह्याच्यानुसार, म्हटलं की चला एखादा विषय आणखी आपण कोणाला तरी देऊ तर टेक्निकलचा, म्हणून आणलं. आता होतं काय की तुम्ही स्टुडंट्स आहेत, तुम्ही यांच्या शिकवणीतले काही पार्ट घेता. काही पार्ट घेता म्हणजे तुम्ही काय करता, मला फीडबॅक द्यायचा आहे तुम्हाला, तुम्ही मला फीडबॅक देणार येतं. फीडबॅक एलिमेंट म्हणजे तुम्ही फीडबॅक देता आणि मला येऊन सांगता की सर ते जे सर आहेत ना ते एक नंबर भंगार शिकवायलेत. हा तर तुम्ही काय म्हणले, एक नंबर भंगार शिकवायले. मी काय करेल, लगेच इकडून टाईट करेन ह्यांच्या आट्या. म्हणजे काय करेल, अरे तुम्हाला शिकवताय ना, विद्यार्थी नाराज होत आहेत, व्यवस्थित अभ्यास करून या, अनालिसिस करून या, शिकवा. आता काय होणार, ह्यांची कंट्रोल ऍक्शन जे आहे ना ती चेंज होणार. कशामुळं, तुम्ही दिलेल्या फीडबॅकमुळं. तुम्ही फीडबॅक काय दिला, सर एक नंबर भंगार शिकवायलेत. भंगार शिकवणे याचा अर्थ, एक नंबर भंगार शिकवणे याचा अर्थ सर काहीच कळलं नाही काय शिकवायले तिथे. मग मी काय करणार, इनपुट वरून कमांड इनपुट जे आहे ती चेंज करणार. मी काय म्हणणार, सरळ 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 काय म्हणणार, विद्यार्थ्यांचं नुकसान नका करू, जर तुम्हाला जमत असेल तर करा, अदरवाईज राहू द्या, मी दुसरं कोणतरी बघतो किंवा मी स्वतः शिकवतो, हे म्हणेन मी. ठीक आहे सर, एक चान्स द्या ना, एक चान्स द्या ना. जसा एक चान्स दिला तसा इथल्या कंट्रोल ऍक्शन वरती फरक पडला. कंट्रोल ऍक्शन वरती फरक पडला. आता काय झालं, पुन्हा काहीतरी आउटपुट आलं, तुम्ही लगेच तिथला काहीतरी फीडबॅक घेणार आणि मला येऊन सांगणार सर आता थोडासा बदल झालेला दिसतोय, आता जरा बरं वाटायला तुम्ही ताणल्यापासून. आता काय झालं, ॲक्युरसी वाढायला लागले. मित्रांनो साधं सरळ सिंपल कन्सेप्ट सांगालो बरं का. रिकामं जास्त टेक्निकल नादी लागू नका. टेक्निकल कन्सेप्ट जनरल लाईफशी निगडीत करा, विसरूच शकत नाही रे. भूलना ही भूल जाओगे, भूलना ही भूल जाओगे. चिल्लर आहे. बघा इकडं. मग आता काय होणार, ॲक्युरसी वाढणार. ॲक्युरसी वाढली की लगेच तुम्ही येऊन मला सांगणार की आता सर चांगलं वाटायला लागलंय. मी लगेच इकडून त्यांना काय करणार, अरे वा वा शब्बास, खूप छान, एकदम व्यवस्थितरित्या होऊ लागलंय तुमचं, या पद्धतीने हे मी तुम्हाला सांगणार. आता होईल काय बघा की पुन्हा इकडं ते कंट्रोल ऍक्शन घेणार. पुन्हा 2-4 दिवस फॉर्म मध्ये आले की सर मॅडम काय करणार झाले की सरळ सरळ काय म्हणणार, म्हणजे पुन्हा आणखी येडवून करणार. समजा एक उदाहरण सांगावलं की शिकवण्याची गोष्ट, पुन्हा आउटपुट भेटलं, खराब आलं, तुम्ही लगेच मला येऊन सांगणार सर ते पुन्हा येडवून करायला लागले, पुन्हा चांगलं शिकवण झाले, आम्हाला काही गरज नाही, दुसरी फॅकल्टी नाही, दुसरी नको आहे आम्हाला, तुम्हीच सांगा, तुम्हीच शिकवा. मग मी काय करणार, त्यांना म्हणणार की आता काय राव तुम्हाला काही कळलं नाही का, विद्यार्थ्याचं नुकसान करायला तुम्ही. मग काय होणार की पुन्हा कंट्रोल ऍक्शन चेंज होणार आणि ह्याच्यामुळे पुन्हा ॲक्युरसी वाढणार. पण ही ॲक्युरसी तर वाढत चालली, पण हे जे काय आहे ना सिस्टमची स्टॅबिलिटी कमी होत जाते. स्टॅबिलिटी कमी होते म्हणजे ती जी सिस्टम आहे ना, ही जी काय शिकवणारी फॅकल्टी आहे ती काय होणार, काय रोज उठलं की विद्यार्थी पण किर करायला लागले, ते मास्तर पण येडवण करायला लागले, म्हणजे स्टॅबिलिटी काय झाली, किर झाली. स्टॅबिलिटी काय झाली, किर झाली. मग स्टॅबिलिटी कमी झाली याचा अर्थ फीडबॅक लावला की स्टॅबिलिटी कमी होते, ॲक्युरसी वाढते, बँडविड्थ सुद्धा वाढते, नॉईज कमी होतो. ह्या सगळ्या गोष्टी घडायल्यात, ह्या गोष्टी सगळ्या घडतायत. पण अनस्टेबल सिस्टम होत चालली, लक्षात घ्या. हे सगळं पॉझिटिव्ह ठीक आहे, ॲक्युरसी वाढली मान्य आहे, पण स्टॅबिलिटी कमी होऊ लागली ना, स्टॅबिलिटी कमी होऊ लागली याचा अर्थ तुम्हाला कळला असेल की फीडबॅकमुळे चांगले वाईट गोष्टी घडत
असतात. आता मी पुढचा एक मुद्दा सांगतो आणि आजचं लेक्चर एवढ्यावरती थांबूयात आपण. बघा इकडं कंपॅरिझन ऑफ किंवा कंपॅरिझन बिटवीन द ओपन अँड क्लोज लूप सिस्टम. सरळ कंपॅरिझन मध्ये मुद्दे लक्षात घ्या, खूप सोपं आहे ते, काही अडचण नाही आहे त्याच्यामध्ये. काय आहे, फीडबॅक आहे, सॉरी नाही, नो फीडबॅक, ओपन लूप आहे ते, आणि इकडं आहे फीडबॅक. इथं नो एरर डिटेक्टर नसतं आणि इथं एरर डिटेक्टर असतं. मग ही लेस ॲक्युरेट, कमी ॲक्युरेसी आहे. ॲक्युरेसी कमी याचा अर्थ काय, ॲक्युरेसी कमी याचा अर्थ काय बघा, ॲक्युरेसी कमी याचा अर्थ की थोडक्यात ही सिस्टीम जी आहे ती लेस ॲक्युरेट आहे म्हणायला हरकत नाही, कारण फीडबॅक नसल्यामुळे ॲक्युरेसी कमी आहे. आणि इथं फीडबॅक दिल्यामुळे काय झालं, मोर ॲक्युरेट सिस्टीम व्हायला लागली. मोर ॲक्युरेट सिस्टीम झाली ह्याचा अर्थ काय की फीडबॅक दिल्यामुळे तुम्ही ॲक्युरेसी वाढवत गेले. आता हायली सेन्सिटिव्ह टू पॅरामीटर चेंजेस. ऐका, ओपन लूप सिस्टम मध्ये काय होतं, फीडबॅक नसल्यामुळं पॅरामीटर जसे चेंज होतील ना तसे त्याची सेन्सिटिव्हिटी सुद्धा वाढते. पण ही चांगली गोष्ट नाही बरं का, ही सुद्धा वाईट गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं पॅरामीटरला नाही पाहिजे. हे लेस सेन्सिटिव्ह टू पॅरामीटर चेंजेस हा वाला चांगला मुद्दा आहे. कमी सेन्सिटिव्ह असायचं बाहेरच्या पॅरामीटरला. इकडं स्मॉल बँडविड्थ, फीडबॅक नसल्यामुळे बँडविड्थ कमी असते, हा सुद्धा निगेटिव्ह पॉईंट आहे. लार्ज बँडविड्थ चांगला मुद्दा आहे. मोर स्टेबल आणि इकडे लेस स्टेबल. आता ऐका, हे स्टेबिलिटीचा पॉईंट तुम्हाला कळून जाईल. काय आहे स्टेबिलिटीचा पॉईंट, मोर स्टेबल कशामुळं, फीडबॅक नाही काय नाही, मस्त ते आली सिस्टम, मस्त शिकवायला लागले, कोणाला कळू नाही कळू, सिस्टम तर स्टेबल आहे ना, ॲक्युरेसी गेली उडत पण सिस्टम स्टेबल आहे, म्हणून याला म्हणायचं मोर स्टेबल. ओपन लूप सिस्टम ही स्टेबल जास्त असते. का, फीडबॅक नसल्यामुळं काहीच नाही, कोणीच बोलत नाही, विद्यार्थी निगेटिव्ह बोलत नाहीत, मास्तर तिकडून ताण देत नाही, स्टेबल राहते ती सिस्टीम, त्याला बरं वाटतं जरा. आणि फीडबॅक दिला, निगेटिव्ह फीडबॅक दिला की स्टॅबिलिटी काय होते, कमी होते, अनस्टेबल व्हायला लागते, येड्यावानी करायला लागतं ते. आणि ॲक्युरेसी मात्र वाढवावं लागेल, कारण नाही तर दुसऱ्या दिवशी नोकरी जाऊ शकते. ॲक्युरेसी वाढते पण स्टॅबिलिटी कमी होते. हा वाला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. स्टॅबिलिटी असते आणि लेस स्टेबल मोर स्टेबल ते बघा. इकॉनॉमिकल म्हणजे स्वस्त असणार ना, फीडबॅकचा खर्चच नाही ना काही. ओपन लूप सिस्टम स्वस्त आहे आणि इकडे थोडीशी महाग आहे, कळून जाईल. रिकॅलिब्रेशन रिक्वायर्ड आणि रिकॅलिब्रेशन इज नॉट रिक्वायर्ड. रिकॅलिब्रेशन म्हणजे पुन्हा पुन्हा त्याला मेजर करणे इथं गरजेचं आहे, कारण की फीडबॅक नसल्यामुळे ते कळतच नाही नेमकं आउटपुट काय चालू आणि काय नाही. ते रिकॅलिब्रेशन पुन्हा 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 मेजर करावं लागतं, कॅलिब्रेट करावं लागतं, इथं गरजेचं नाही. नेक्स्ट मॅन्युअल आणि इकडचं ऑटोमॅटिक असते. कारण काय, मॅन्युअल ऑटोमॅटिक मध्ये फरक काय आहे, ऑटोमॅटिक फीडबॅकवरून तिथं ते चेंजेस करता येतात, कंट्रोल ॲक्शन थोडक्यात आउटपुटवर डिपेंड असते. आणि या पद्धतीने ओपन लूप आणि क्लोज लूप कंट्रोल सिस्टम तुमची कंप्लीट झालेली आहे. मित्रांनो, एक मुद्दा सांगतो, ओपन लूपमध्ये फीडबॅक नसल्यामुळं काही चांगल्या गोष्टी आहेत पण बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी आहेत. पण फीडबॅक दिल्यामुळं त्या ठिकाणी क्लोज लूप कंट्रोल सिस्टममध्ये चांगले काही मुद्दे आहेत आणि वाईट सुद्धा काही तयार होतात त्याच्यामुळं. पण जास्तीत जास्त चांगले तर कमीत कमी वाईट मुद्दे येतं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हा टेबल व्यवस्थित लक्षात जर ठेवला विथ कन्सेप्टनुसार तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. मी ह्याचे जे एक्झाम्पल्स आहेत ना मित्रांनो, ते मी एक्झाम्पल्स फक्त सध्या इथं सांगतो की हे आहेत म्हणून. एक्झाम्पल मी पुन्हा एक्सप्लेन करतो, ह्याच्या मागचं कारण सांगतो. परीक्षेमध्ये डायरेक्ट एक्झाम्पल विचारतात की हे नेमकं कशाचं आहे, ओपन लूप आहे का क्लोज लूप आहे. एक्झाम्पलचा मिनिंग चांगला पक्का माहीत असेल ना तरच ते ओपन लूप आहे का क्लोज लूप आहे कळतंय. हा, मी तुम्हाला मगाशी एक उदाहरण सांगितलं, हँड ड्रायर. ते हँड आहे का पाय आहे का डोकं लावलंय का तोंड नेऊन लावलंय तरी ते सुरू व्हायला ना, त्याला कुठं कळायला ते ओपन लूप कंट्रोल सिस्टम. म्हणजे आपली जी इस्त्री असते ना, इस्त्री ओ स्त्री कला ना, ते आपली इस्त्री नाही का, ते ऑटोमॅटिक इस्त्री जी असते ना, आयर्न प्रेस, तर तिथं काय असतं, टेम्परेचर सेट केलेलं असतं. टेम्परेचर जर खूप वाढायला लागलं ते इस्त्री बंद होते, थोडक्यात ऑफ होऊन जाते. टेम्परेचर कमी झालं, कूल व्हायला लागलं, लगेच ते सुरू होते आणि ती इस्त्री काय होते, पुन्हा आणखी गरम व्हायला लागते. मग ते ऑटोमॅटिकली होऊ लागले, ह्याचा अर्थ क्लोज लूप कंट्रोल सिस्टम. होत नसेल तर ते ओपन लूप कंट्रोल सिस्टम आहे. या पद्धतीने हे सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला मी डिटेलमध्ये समजून सांगणार आहे. हँड ड्रायर ओपन लूप कंट्रोल सिस्टम कळत नाही, त्याला हात आहे पाय आहे किंवा कोरडा हात आहे का वल्ला हात घेऊन आलंय काहीच कळत नाही, काहीच नाही कळलं तर ते चालत राहतं येण्यासारखं, म्हणून ओपन लूप कंट्रोल सिस्टम. आणि इकडचे सुद्धा सगळे एक्झाम्पल मी व्यवस्थितरित्या पुन्हा एक्सप्लेन करतो. फक्त आजचं रॅपिड फायर रिव्हिजन घेतो 1-2 मिनिटात आणि आजचं लेक्चर सुद्धा संपवून टाकतो. मित्रांनो, सब्जेक्ट सुरू केलाय व्यवस्थितरित्या टीचिंगला,
त्यातले कन्सेप्ट काय काय सांगितलं तुम्हाला मी. एक आहे की सुरुवातीलाच नेमकं बेसिक कन्सेप्ट आहेत. इनपुटचे नावं महत्त्वाचे, आउटपुटचे नावं महत्त्वाचे, प्रोसेस आहे, सिस्टम आहे, आउटपुट काय आहे, इनपुट काय आहे, सगळ्या गोष्टी सांगितल्या. सिस्टम म्हणजे सगळे अरेंजमेंट ऑफ कंपोनंट आहेत फिजिकल कंपोनंट. कंट्रोल सिस्टम म्हणजे हे सगळे फिजिकल कंपोनंट अरेंज करणे टू गेट द डिझायर्ड आउटपुट मिळवणे, दॅट इज कॉल्ड ॲज कंट्रोल सिस्टम. ते झालं. क्लासिफिकेशन ऑफ कंट्रोल सिस्टम घेतलं आणि क्लासिफिकेशन ऑफ कंट्रोल सिस्टम नंतर आता वेगवेगळ्या क्लासिफिकेशनमध्ये पहिलंच क्लासिफिकेशन कंप्लीट करतोय आपण. त्याचं नाव आहे अकॉर्डिंग टू फीडबॅक. फीडबॅकनुसार क्लासिफिकेशन 2 OLCS आणि CLCS, ओपन लूप कंट्रोल सिस्टम आणि क्लोज लूप कंट्रोल सिस्टम. ओपन लूप कंट्रोल सिस्टमचे एवढे मुद्दे महत्त्वाचे, क्लोज लूपचे एवढे मुद्दे महत्त्वाचे आहेत. फीडबॅक लावल्यामुळे चांगले वाईट काय मुद्दे होतात ते बघून घ्या. चित्र बघून घ्या. चित्र तुमच्या समोर इथं मांडलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मी एरर सिग्नल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा एक्सप्लेन नंतर करणार आहे. विथ हे एक्झाम्पल सुद्धा मला पुन्हा सांगायचे आहेत. पण आजचे जे लेक्चर आहेत आपण याच ठिकाणी स्टॉप करूयात. कशा पद्धतीने तुमचा अभ्यास चालू आहे आणि काय करायचं आहे तुम्हाला हे तुम्हाला लगेच आता ह्या लेक्चर्सवरून आणि क्वेश्चन्सवर मी याच्यानंतर मी नंबर ऑफ क्वेश्चन्स सुद्धा परीक्षेला कसे आलेले आहेत सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या घेणार आहे. अजिबात काळजी करायची गरज नाही. मी आहे तोपर्यंत फक्त तुम्हाला करायचा अभ्यास. इन दिस वे टुडे लेक्चर सक्सेसफुली कंप्लीटेड. खूप खूप धन्यवाद. आभार.